पुनःप्रकाशन सोहळ्यामध्ये सर्व मान्यवरांचे आणि रसिको तुम्हा सर्वांचे मी सौ संजीवनी चळवळीकर मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आजच्या सोहळ्याच्या मान्यवरांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. आपले प्रमुख वक्ते श्रीयुत कौस्तुभ कस्तुरे सर, भाजपच्या नगरसेविका श्रीमती मृणाल प्रेमशे, आपल्या माजी नगरसेविका श्रीमती रेखा खोपकर, लुईसवाडी कल्चरल ग्रुपचे श्रीयुत अरविंद इनामदार काका, आपल्या ठाण्याचे महापौर श्रीयुत नरेश म्हस्के साहेब आत्ता सभागृहात प्रवेश केला त्यांनी त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. ठाणे नगर वाचन मंदिराचे उपाध्यक्ष श्रीयुत प्रकाश कासा, सर्वांना मी आसनस्थ व्हावे अशी विनंती करते. आजच्या सोहळ्याच्या प्रमुख मानकरी आपल्या लेखिका सौ अश्विनी कुलकर्णी यांना मी इथे आमंत्रित करते. गणरायाला वंदन करून आज आपल्या सोहळ्याची आपण सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कुठल्याही कार्यक्रमात ज्ञाननगरी कार्यरत होण्यासाठी दीप प्रज्वलन हवे लागते. टीव्ही लागून तेजाकडे नेण्याचं दीप हे महत्वाचं साधन आहे. म्हणूनच दीपाला ज्ञानाचं, तेजाचं आणि प्रकाशाचं सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. सखी, सचिव, प्रिया ही उपाधी खरे तर प्रत्येक भारेलाच, पण ही उपाधी खऱ्या अर्थाने शोभते ती राऊंच्या धर्मपत्नी यांना. सुशील, खुली, देखण्या, रसिक, बुद्धिवान, मायाळू, व्यवहारज्ञानी अशा श्रीमंत काशीबाई साहेब पेशवेबाई यांना. बाईसाहेबांवरील या ऐतिहासिक कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्याला आपले लाभलेले मान्यवर आहेत ठाण्याचे महापौर श्रीयुत नरेश म्हस्के साहेब, नगरसेवक ते महापौर पर्यंतची कारकीर्द आपणा सर्वांनाच माहिती आहे. राजकारणी असले तरी ते अजातशत्रू आहेत. साहित्य, कला, क्रीडा इत्यादी उपक्रमांना ते नेहमीच प्रोत्साहन देत असतात. त्यांचा सत्कार करण्याची मी श्रीयुत अरविंद इनामदार काका यांना विनंती करते.
ठा- ठाणे नगर वाचन मंदिरातर्फे मंदिराचे उपाध्यक्ष श्री प्रकाश कासार म्हस्के साहेबांचा भगवद्गीता आणि शाल देऊन सत्कार करतील. धन्यवाद. आजचे प्रमुख पाहुणे होते शिव केदार जोशी सर. काही अपरिहार्य कारणामुळे ते उपस्थित राहू शकले नाही. मी थोडक्यात त्यांची ओळख करून देते. व्यवसायाने वकील, अनेक कला आणि सामाजिक संस्थांशी ते निगडीत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आजचा हॉल ज्यांच्यामुळे उपलब्ध झाला आहे त्या ठाणे नगर वाचन मंदिराचे ते विश्वस्त आहेत. त्यांनी आपल्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आता मी भाजपच्या डॅशिंग नगरसेविका यांचा सत्कार करण्याची मोहिनी वैद्य बरं, प्रथम आपण ज्यांच्या शुभ हस्ते प्रकाशन होणार आहे ते म्हणजे आपले माननीय आमदार श्री संजय केळकर साहेब. व्यवसायाने वकील, गेली अनेक वर्ष ते आमदार पद भूषवित आहेत. अनेक सामाजिक संस्थांशी ते निगडीत आहेत. त्याद्वारे आणि ते अनेक उपक्रमही राबवित असतात. केळकर साहेबांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना भेटायला तुम्ही कधीही जा, त्यांचं दार सतत उघडं असतं. अगदीच आपले वाटणारे श्री संजय केळकर साहेब यांचा सत्कार करूया लुईसवाडी कल्चर ग्रुपचे श्री शशांक देव यांच्या हस्ते. ठाणे नगर वाचन मंदिरातर्फे मी श्री प्रकाश कासार यांना केळकर साहेबांचा सत्कार करण्याची विनंती करते. धन्यवाद. आता आपण आपल्या भाजपच्या डॅशिंग नगरसेविका यांचा सत्कार करूया. ठाणे नगर वाचन परिषद मंदिराच्या मोहिनी वैद्य. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते लाभले आहेत श्रीयुत कौस्तुभ कस्तुरे सर. ते मोडी लिपीचे जाणकार आहेत. इतिहासावर त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. मोडी लिपीचा त्यांनी फॉन्टही विकसित केलेला आहे. डॉक्टर सदाशिव शिवदे पुरस्काराने सन्मानित झालेले श्री कौस्तुभ सर यांचा सत्कार करण्यासाठी श्रीयुत अभय निर्गुण यांना मी विनंती करते. ठाणे नगर वाचन मंदिराचे विश्वस्त श्री विश्वास बांकर आता कौस्तुभ कस्तुरे सरांचा सत्कार करतील.
आजच्या पुस्तकाच्या सोहळ्याच्या मार्गदर्शक या पुस्तकाच्या लेखिका सौ अश्विनी रोहित कुलकर्णी. गेली 10 वर्ष IT क्षेत्रात त्या कार्यरत असून गुगल कंपनीत सिनियर टेक्निकल लीड या पदावर कार्यरत आहे. सोशल व्हिजन ऑफ इंडिया या समूहातर्फे अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग आहे. कल्चरल लिगसी ऑफ इंडिया या YouTube चॅनल मार्फत नवनवीन दर्जेदार साहित्य वाचकांपर्यंत पोहोचण्यामध्ये त्यांचं सक्रिय योगदान आहे. मराठी शाळेतील अनेक स्त्री व्यक्तिरेखा प्रकाशात आणण्याचा त्यांचा संकल्प आहे. अश्विनी कुलकर्णी यांचा सत्कार करण्यासाठी आपल्या ग्रुपच्या सौ तृप्ती पाटील यांना मी विनंती करते. वाचन मंदिरातर्फे त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सौ मीना चव्हाण त्यांचा सत्कार करते. आजच्या कार्यक्रमाला अजून एक आपले प्रमुख वक्ते येणार होते, श्रीयुत राज निमाणे सर. ते काही कारणास्तव येऊ शकलेले नाही. त्यांची मी थोडक्यात ओळख करून देते. ते मोडी लिपी तज्ज्ञ असून त्यांनी अनेक ऐतिहासिक कागदपत्र प्रकाशात आणलेली आहेत. त्यांना आबासाहेब मुजुमदार स्मृती पुरस्कारही मिळाला होता. त्यांनी आपल्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा पाठवल्या आहेत. आता श्रीयुत नरेश मस्केजी हे त्या पुस्तकाचं प्रकाशन करतील आणि संजय कलेकरजी पण ते पण या पुस्तकाचं दोघं मिळून सर हातात धरा. धन्यवाद. प्रत्येक यशस्वी इतिहास मात्र नेहमीच पुरुष वर्गाचे पोवाडे लागतो. अशा बऱ्याचशा दुरंत स्त्रिया आजपर्यंत इतिहासाच्या पडद्याआड राहिल्या. काही स्त्रियांचे मोठ्या आणि छोट्या पडद्यावर आपण चित्रीकरण बघतो, परंतु खोलवर अभ्यास मात्र क्वचितच केलेला आढळतो. आपल्या लेखिकेने राऊंडच्या पत्नीला प्रकाशात आणलं, तिच्यावर पुस्तक लिहिलं. खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. तिने हे पुस्तक का लिहिलं, त्याची पार्श्वभूमी काय, हे आपण लेखिकेच्या तोंडूनच ऐकूया. सौ अश्विनी कुलकर्णी. उपस्थित मान्यवर माननीय संजयजी केळकर साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नरेश मस्के साहेब, नगरसेविका मृणालताई पेंडसे, लुईसवाडी कल्चरल ग्रुपचे अध्यक्ष श्री इनामदार सर, वाडकाका, सई मॅम, इतिहास अभ्यासक कौस्तुभ कसुरे सर आणि लुईसवाडी कल्चरल ग्रुपचे सर्व सभासद आणि इथे जमलेले आपण सर्वजण.
आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे आणि आज वेळात वेळ काढून या दिवसाचं औचित्य साधून आपण हा प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे. आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. खरं तर इतिहास या विषयावर मी आज बोलणार नाही. मी फक्त या पुस्तकाची पार्श्वभूमी सांगेन किंवा IT क्षेत्रात असताना मला या पुस्तकाला लिहावं असं का वाटलं ते मी थोडक्यात सांगेन. साधारण म्हणजे लेखनाची फार मोठी पार्श्वभूमी मला नव्हती. यूट्यूब चॅनलवरती भयकथा किंवा रहस्यकथा किंवा एखादा लेख वाचून दाखवणं इथपर्यंत माझं लेखन मर्यादित होतं. पण वाचनाची आवड मला लहानपणापासून होती. आमच्या घरी म्हणजे अनेक पुस्तकं होती. आईला गोध्या पुराण वाचण्याची आवड होती. बाबांचा व्यासंग तर इतका मोठा होता की त्यांना फिक्शन, नॉन फिक्शन, इतिहास अशा अनेक विषयांवर वाचायला आवडायचं. आणि वाचनाची आवड लागण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यावर घरी चर्चा व्हायची आणि त्यामुळे अनेक पुस्तकं वाचली जायची आमच्याकडून. आणि सुदैवाने पुढे जाऊन शिक्षक पण इतके व्यासंगी मिळाले की ते आवर्जून एखादं पुस्तक आणून दाखवायचे आणि म्हणायचे की हे अभ्यासक्रमात नाहीये पण हे वाच, कारण हे माहीत असायला हवं. तर असा एक वाचनाचा बेस तयार झाला होता. आणि म्हणजे मी अशा एका गैरसमजात होते की हे तर बेसिक आहे आणि हे सगळ्यांनाच माहीत असतं. पण माझ्या या समजुतीला अनेकदा तडे गेले जेव्हा मी इंजिनिअरिंगला असताना मित्रमैत्रिणींची चर्चा करायचे किंवा IT मध्ये असताना जी लोक प्रोजेक्टमध्ये किंवा टीममध्ये बाहेरच्या राज्यातून आलेली असतात हिंदी भाषेमध्ये, तर त्यांच्याशी बोलताना एक स्पर्धा असते की आमची संस्कृती कशी महान किंवा आमचा इतिहास कसा महान हे सांगण्याची. तर अशा वेळी जेव्हा जेव्हा इतिहासाचा विषय निघायचा तेव्हा मला हे आवर्जून सांगायचे मी की 18व्या शतकात मराठ्यांचे झेंडे कुठपर्यंत पोचले होते किंवा आपण जो स्वतंत्र भारताचा नकाशा बघतो तो खरं तर मराठ्यांनी काबीज केलेला भारत आहे किंवा इंग्रजांच्या आधी भारतावर कोणाचं राज्य होतं तर ते मुघलांचं नव्हतं. मुघल 18व्या शतकात अगदी नामशेष झाले होते आणि 18व्या शतकात पूर्ण भारतभर मराठ्यांचे झेंडे फडकले होते किंवा हिंदुस्थानावर मराठ्यांचं वर्चस्व होतं. तर हे जेव्हा मी सांगायचे तेव्हा मला एक गोष्ट प्रकाशाने सांगायची आणि ती म्हणजे जेवढं बाहेरच्या लोकांना या गोष्टीबद्दल अज्ञान आहे किंवा आश्चर्य वाटतं किंवा अप्रूप वाटतं तेवढंच ही गोष्ट तिथल्या मराठी जनतेला सुद्धा आश्चर्यकारक वाटायची. कारण त्यांना संभाजी महाराजांपर्यंतचा इतिहास माहीत असायचा पण त्यानंतरचा 18व्या शतकातला जो इतिहास आहे तो फारसा म्हणजे प्रकाशात आलेला नाही आहे. अभ्यासक्रमात सुद्धा त्याचा फारसा उल्लेख आढळत नाही. तर साधारण तेव्हापासून असं ठिकाण होत होतं की आपण असं काहीतरी करूया एखादा उपक्रम की लोकांना मोफत ऐकायला मिळेल किंवा याबद्दल वाचायला मिळेल. आणि हा जो इतिहास आहे साधारण 1719 जेव्हा मराठा मुक्त झाला होता तिथपासून ते पानिपताच्या आधीपर्यंत, तर ह्याच्यावर एक लेख मला लिहायची मनात होती आणि मी असा विचार करत होते की एखादी व्यक्तिरेखा ऐतिहासिक मध्यवर्ती घेऊन आपण हा कालखंड लिहूया. तर त्यावेळी मला अचानक काशीबाईंचं नाव सुचलं. कारण साधारण 2 वर्षापूर्वी बाजीरावांना पेशवा बनून 300 वर्ष पूर्ण झाली होती आणि त्यांच्या स्मरणार्थ नानाविध उपक्रम सुरू होते. तर मग असं वाटलं की आपण काशीबाईंची व्यक्तिरेखा मध्यवर्ती घेऊया, कारण त्या व्यक्तिरेखेबद्दल अनेक सगळ्यांनाच अप्रूप आहे, आदर आहे, एक सॉफ्ट कॉर्नर आहे. आणि मग मी तो विषय घेऊन लिहायला सुरुवात केली. साधारण 6-7 लेख झाले होते तेव्हा मी आता ठरवलं की आता आपण फेसबुक किंवा व्हॉट्सअप या माध्यमातून हे लेख शेअर करूया. पण माझे पती रोहित कुलकर्णी यांनी सुचवलं की त्यापेक्षा तू तुझ्या आवाजात रेकॉर्ड कर, कारण फेसबुक म्हणा किंवा व्हॉट्सअप म्हणा ही माध्यमं विश्वासार्ह नाही आहे. कुणीही सहज त्यात काही पण एखादं वाक्य टाकू शकतो किंवा खालचं नाव काढू शकतो. तर मग मला त्यांची कल्पना पटली आणि त्यांच्या टीममध्ये ग्राफिक्स डिझायनर होते आणि
न ठेवता मदत करणारी लोक आहेत, म्हणजे कौस्तुभ कस्तुरे सर किंवा देवराज बापट सर, व्यंकटेश कल्याणकर सर, ज्यांचा हातभार लागल्यामुळे मी एवढी मोठी म्हणजे पुस्तक प्रकाशन वगैरे करायचं धाडस केलं. आणि हा आमचा जो मुद्रणापासून वितरणापर्यंतचा प्रवास होता तो म्हणजे पार पडला. आणि थोडं पुस्तकाविषयी सांगते. काशीबाईंची जी व्यक्तिरेखा आहे त्याबद्दल अप्रूप होतच, पण जसं मी लिहित गेले तसं मला काशीबाईंच्या व्यक्तिरेखेमध्ये अनेक पैलू उलगडले. आणि जसं आपण बाजीरावांना असामान्य पुरुष म्हणतो, कारण त्यांनी कुठलीही एकही लढाई हरली नव्हती किंवा म्हणजे कुठल्याही विषम परिस्थितीत ते बदलत नव्हते. तर त्याप्रमाणेच काशीबाई या सुद्धा एक असामान्य स्त्री होत्या, कारण स्त्रियांमधला एक महत्त्वाचा गुण असतो, म्हणजे दुर्मिळ गुण आहे तो आजकालच्या स्त्रियांमध्ये, पण एक्सेप्टन्स किंवा कुठलीही गोष्ट स्वीकार करणं आणि त्याचा स्वीकार अगदी सहजतेने करणं, हा एक गुण काशीबाईंमधला मला अगदी महत्त्वाचा वाटला. कारण मस्तानीबाईंचा स्वीकार करणं असो किंवा मस्तानीबाई गेल्यानंतर संशय बहादुराला आपल्या मुलांप्रमाणे वाढवणं, त्याच्या शस्त्रविद्येची व्यवस्था करून देणं, ही खूप विचार करायला लागला तर अवघड गोष्ट आहे, पण ती काशीबाईंनी केली. आणि रत्नाबाई यांचा पुत्र सदाशिव, जेव्हा रत्नाबाईंचं वाळंत्या रोगाने निधन झालं तेव्हा सदाशिव अगदी 1 महिन्याचे होते. तर काशीबाईंनी त्यांचं पालन केलं, त्यांना वाढवलं. राधाबाईंनी सुद्धा. आणि अन्नपूर्णाबाई ज्या शिवाजीरावांच्या द्वितीय पत्नी होत्या, त्या जेव्हा शिवाजीरावांसोबत सती केल्या तेव्हा त्यांची कन्या बयाबाई ही अगदी 1 महिन्याची होती. काशीबाईंनी तिला वाढवलं, पालन पोषण केलं, शिवाय पुढे जाऊन तिचं एका मोठ्या सावकाराच्या घरी लग्न लावून दिलं. तर फक्त कौटुंबिक जबाबदाऱ्याच नाही, तर बाजीराव गेल्यानंतर सुद्धा काशीबाईंनी अनेक अवघड तीर्थयात्रा केल्या, जसं की काशी यात्रा असेल किंवा रामेश्वराची यात्रा असेल. तर आपण असं म्हणू शकतो की काशीबाईंमध्ये एक सात्विक धैर्य होतं, त्या सत्वशील होत्या, त्यामुळे मायाच्या दुखण्याने सतत बेजार असल्या तरीही त्या वेळेला अवघड धार्मिक कार्य त्यावेळी करू शकल्या. आणि जसं की त्यांच्या हातून अनेक धार्मिक कार्य झाले, म्हणजे नर्मदेच्या काठी त्यांनी शिवालय बांधलं, रामेश्वराचं देऊळ बांधलं, किंवा माहेरचं जास्तमान गाव होतं तिथे जे सोमेश्वर मंदिर होतं त्याचं त्यांनी पुनर्बांधणी केली, जीर्णोद्धार केला. तर अशी अनेक कामं काशीबाईंकडून झाली. आणि काशीबाईंच्या आजूबाजूच्या ज्या व्यक्तिरेखा होत्या तत्कालीन त्या अगदी तडवल्या होत्या, आणि त्यामुळे त्यांची व्यक्तिरेखा झापवली गेलेली होती. आणि त्यामुळे ती प्रकाशन म्हणताना मला खूप आनंद मिळाला. शिवाय म्हणजे यूट्यूब सिरीजला तर कमेंट्स वगैरे मधून मित्र आलीच, पण अनेक श्रोत्यांनी वाचकांनी पत्र पाठवली. आणि श्रीमंत उदयसिंह पेशवा साहेबांनी मला ते प्रकाशनपूर्व पुस्तक वाचून अभिप्राय दिला, तर तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल. त्याशिवाय आवर्जून नाव घ्यावं असतं की बाबासाहेब पुरंदरेंच्या सुनबाई, बाबासाहेब पुरंदरेंना आम्ही भेटायला गेलो तेव्हा ते म्हणाले होते मला तुमचं पुस्तक वाचायला आवडेल वगैरे. ही गोष्ट मला अजूनही लक्षात आहे. आणि त्यांच्या सुनबाईंनी जेव्हा हे पुस्तक वाचलं तेव्हा त्यांनी मला आवर्जून फोन केला, चित्ररेखा पुरंदरे, आणि विशेषतः त्यांनी भाषेचं कौतुक केलं. तर म्हणजे भाषा किती अलंकारिक वापरली आहे वगैरे, आणि तुझ्यासारख्या तरुण किंवा IT मध्ये काम करणाऱ्या मुलींनी हे केलं त्यामुळे मला जास्त कौतुक आहे. तर मी त्यांना म्हटलं की कदाचित भाषा संस्कार हा मी जे घरी धार्मिक ग्रंथ वाचले, की ज्ञानेश्वरी वाचली आणि इतर पोथापुराण वाचले, तर ते वाचल्यावर आपल्यावर एक भाषेचा संस्कार होतो. आणि मला वाटतं की त्यामुळे हे असं लिखाण माझ्याकडून झालं असावं. तर बाकी काय बोलू, एवढं बोलून मी 2 शब्द संपवते. सुंदर मनोगत अश्विनी, तू किती सखोलतेने अभ्यास केला आहे हे तुझ्या मनोगताकडून आम्हाला दिसून आलं. खरं तर एखादी कादंबरी किंवा पुस्तक लिहिणं म्हणजे प्रसव वेदनेच्या कष्टानितकंच वेदनादायक पण आनंदी असते. तुझ्या पुढच्या लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा. आता ज्यांच्या शुभ हस्ते या कादंबरीचे प्रकाशन झाले त्या मान्यवरांकडून आपण 4 शब्द ऐकूया. माननीय संजय केळकर साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
या शहराचे प्रथम नागरिक माजी महापौर आमचे मित्र माननीय नरेश म्हस्केजी, कुणाल पेंडसे, या नगर वाचन मंदिराचे सर्व पदाधिकारी, कौस्तुभ कस्तुरे, या कादंबरीच्या लेखिका अश्विनी कुलकर्णी, सईताई देव, सर्व उपस्थित व्यासपीठावर उपस्थित असलेले नगर वाचन मंदिर आणि लुईसवाडी कल्चरल ग्रुपचे सर्व पदाधिकारी, आमच्या समोर उपस्थित असलेले की ज्यांना सारा महाराष्ट्र ओळखतो असे कवी गवणे सर आणि उपस्थित सर्व रसिक श्रोते बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी स्वातंत्र्यवीरांना कोटी कोटी प्रणाम करतो. आज सावरकर जयंती देखील आहे आणि सावरकर जयंतीच्या निमित्ताने ठाणे कधीच मागे नसतं. सावरकर प्रेमी, सावरकरांवर प्रेम असलेली असंख्य ठाणेकर या शहरामध्ये आहेत आणि त्यामुळे अनेक प्रकारचे कार्यक्रम या आज शहरामध्ये सुरू आहेत. त्याच्यामुळे मी आधीच व्यासपीठावरच्या सगळ्यांची परवानगी घेतली की माझं झालं की मला तुम्ही परवानगी द्या, मला पुढे पण जायचं. आज श्रीमंत पेशवी काशीबाई या कादंबरीचं प्रकाशन झालंय असं मी जाहीर करतो. अश्विनीताई कुलकर्णींना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की त्या IT च्या इंजिनियर असून त्यांनी अतिशय सुंदर, मी कारण ती वाचली नाही म्हणून तुम्ही चालली मध्ये मध्ये बघितलं, अतिशय सुंदर अशी कादंबरी आज रसिक वाचकांच्या हातामध्ये दिलेली आहे. आणि एखादी ऐतिहासिक कादंबरी लिहिणं म्हणजे फार मोठं त्याच्या पाठीमागे तपस्या लागते, खूप अभ्यास लागतो, अनेक त्या इतिहास संशोधकांशी चर्चा करायला लागते आणि त्या दृष्टीने त्यांनी ही कादंबरी जी लिहिलेली आहे ही निश्चितपणे एक मैलाचा दगड ठरेल असं मला विश्वास वाटतो. खरं म्हणजे इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर शेवटी इतिहास आपण का लिहितो किंवा इतिहास का वाचतो, पण आपल्याला इतिहास जर माहिती असेल तर इतिहास आपण घडवू शकतो. आणि आज आपल्या देशाचं भाग्य आहे, आपल्या सगळ्यांचं महाराष्ट्राचं तर विशेष भाग्य आहे की त्या ऐतिहासिक ज्याला म्हणते कर्तृत्ववान शौर्याचा आणि पराक्रमाचा इतिहास लोकांसमोर देणाऱ्या आदर्शव्रत अशा स्त्री शक्ती, मातृशक्ती फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अगदी राष्ट्रमाता जिजाऊपासून जरी सुरुवात केली, आबा राणी असेल, झाशीची राणी असेल, अनेक नावं आपल्याला घेता येतील की याच्यामध्ये हा देश घडवण्यामध्ये, हा स्वराज्यासाठी अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी या सगळ्या कर्तृत्ववान महिला ज्या आहेत त्या पुढे आलेल्या आहेत. त्यांनी वेळ पडेल त्यावेळेला तलवार हातामध्ये घेतलेली आहे आणि मोठं अशा प्रकारचं शौर्य आपल्याला दाखवलेलं आहे. आणि हा शौर्याचा इतिहास जो आहे हा पुढच्या अनेक पिढ्यांना आदर्श ठरेल अशा प्रकारचा आहे. आणि त्याच्यामुळे महिला कधीच मागे नाही आणि महिला कधीच मागे नव्हत्या. ही स्त्री शक्ती जी आहे या स्त्री शक्तीनेच छत्रपती शिवाजी महाराजांना पण घडवलं, अनेक महापुरुषांना या स्त्री शक्तीनेच घडवलं. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला असं मानण्याचंही कारण नाही आणि तमाम पुरुष वर्गाने असं मानण्याचं काही कारण नाही, कारण की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे देखील स्त्री असते. ती काय कदाचित घरी असेल, समोर येत नसेल, पण त्याच्या पाठीशी ठामपणे जर स्त्री उभी असेल तर तो पुरुष जो आहे तो कुठल्याही क्षेत्रामधला असो, केवळ राजकीय क्षेत्रामधला नाही तर कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल तर तो यशस्वी होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे ही अतिशय उत्तम अशा प्रकारची कादंबरी आपल्या समोर या ठिकाणी आणलेली आहे. अगदी आज सावरकरांची जयंती आहे, स्वातंत्र्यवीरांना ज्यावेळेला हे सगळा प्रवास जो आहे तो सर्वात खडतर प्रवास असलेला क्रांतिकारक
असं म्हणायला हरकत नाही. तर त्यावेळेला त्यांच्या घरच्या स्त्रियांचं काय असेल, त्यांच्या घरच्या स्त्रियांचा धीर धैर्य कशा प्रकारे प्रकट होत असेल हे देखील कादंबरीच्या रूपाने आता पुढे आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे वाचलं पाहिजे, याच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे आणि या माध्यमातून आपल्याला पुढचा इतिहास जो आहे तो इतिहास घडवला पाहिजे. आज या निमित्ताने अश्विनीताई कुलकर्णींनी अतिशय चांगलं कादंबरी आपल्या समोर आणली आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील अशा प्रकारच्या इतिहासाच्या, कारण की हा पेशवाईचा इतिहास देखील फार मोठा आहे. आज 300 वर्ष बाजीराव पेशवेंना झाले. अपराजित असा योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा डोळ्यासमोर आदर्श ठेवून पुढच्या सर्व काळामध्ये मग ब्रिटिशांच्या बरोबर असेल किंवा मोगलांच्या बरोबर असेल लढत जाणारे जे जे मोठे महापुरुष होते, जे जे महावीर होते, त्याच्यामध्ये बाजीराव पेशव्यांचा एक फार मोठा ज्याला म्हणते प्रेरणादायी अशा प्रकारचा इतिहास होता. मधल्या काळामध्ये ज्यावेळेला चित्रपट आला त्यावेळेला लोकांना पुन्हा एकदा त्या रिव्हिजन ज्याला म्हणता येईल ते रिव्हिजन झाली, त्या इतिहास समोर आला. आज आपल्या या शहरामध्ये देखील हे शहर केवळ सांस्कृतिक शहर नाही तर ऐतिहासिक शहर देखील आहे. शिवाजी अप्पांनी जसा वसईचा किल्ला जिंकला तसा या ठिकाणी आज जिथे जेल आहे तिथे देखील किल्ला होता. जसं पोर्तुगीजांनी या किल्ल्यावर 250 वर्ष राज्य केलं, हा किल्ला जिंकण्याकरता देखील शिवाजी अप्पांनी अनेक सरदार पाठवले आणि त्या सरदारांनी हा किल्ला जो आहे तो सर केला. आणि 27 मार्च 1737 साली ठाणे मुक्त जर कधी झालं असेल पोर्तुगीजांच्या, पोर्तुगीज हे अत्यंत क्रूर होते. या शहरामधला तो त्या ठिकाणी निर्माण केलेला होता. त्यामुळे अनेक असा ठाण्याला देखील हजारो वर्षाचा एक मोठा इतिहास आहे आणि तो इतिहासाची जपणूक देखील आम्ही सगळेजण आपण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. ठाण्याच्या जेलमध्ये देखील त्या ठिकाणी क्रांतिकारकांचा देखील एक धगधगता इतिहास आहे आणि त्याच्यामुळे ठाणे मुक्त कसा झाला आणि क्रांतिकारकांचा इतिहास म्हणजे अगदी वासुदेव बळवंत फडकेपासून नंतरच्या काळामध्ये ज्या ज्या क्रांतिकारांना शिक्षा झाली, आजही तिथे जे फाशी गेट आहे आणि फाशी स्तंभ आहे तो जसाच्या तसा आहे. त्यावेळेचं सगळं लाकूड हे मी एवढ्याचसाठी सांगतो की तुमचं आमचं हे काम आहे की याची जपणूक करायला पाहिजे आणि त्या भावनेने आणि प्रेरणेने त्या ठिकाणी आता पुढच्या काळामध्ये आपण एक चांगल्या प्रकारचं असं एक स्मारक निर्माण करतोय की ज्या स्मारकाच्या माध्यमातून आज ते जेलमध्ये कोणाला जायला परवानगी नाही, आज पटकन कोणी जाऊ शकत नाही, परंतु तिथे आमचे लहानापासून थोरापर्यंत लोक जाऊ शकले पाहिजेत अशा प्रकारची व्यवस्था करून त्या ठिकाणी हा ठाणे मुक्ती दिनाचा इतिहास, त्या ठिकाणी क्रांतिकारकांचा इतिहास असा आपण त्या ठिकाणी निर्माण करणार आहोत. आपल्याला मला सांगायला आनंद वाटतो की त्याच्या सगळ्या परवानग्या देखील आपल्याला मिळालेल्या आहेत आणि त्या निमित्ताने DPDCच्या माध्यमातून म्हणजे मागच्या टर्ममध्ये जेव्हा मी या शहराचा आमदार म्हणून काम करत होतो तेव्हा आम्ही ते सुरू केलं. आता ते त्याच वेळेला त्याची परवानगी मिळाली, पण त्याची जी आर्थिक व्यवस्था जी आहे ती DPDC असेल, आमचा आमदार खासदार फंड असेल आणि मोठी निधी त्या ठिकाणी लागणार आहे. त्याच्या पाठीमागचं सगळं अभ्यास, त्या पाठीमागचं सगळं इतिहासाचं संशोधन केलेलं त्याचं प्रेझेंटेशन हे सगळं करायला लागेल आणि त्याच्यामुळे मी जे म्हटलं की हे आपल्याला जपणूक करायला लागते ते इतर पुस्तकाच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष त्या ठिकाणी अशा प्रकारची स्मारकं लोकांच्या समोर आणून आणि आज पुस्तकाच्या माध्यमातून एक नवीन अशा प्रकारचा एक वेगळा आज या मातृशक्तीचा इतिहास, काशीबाईचा इतिहास आपल्या समोर या कादंबरीच्या माध्यमातून समोर येतोय. अश्विनीताई, आपल्याला पुन्हा एकदा मी तुमचं अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी ठाणे नगर वाचन मंदिर आणि लुईसवाडी कल्चरल ग्रुपने मला अगत्याने या ठिकाणी बोलवलं. कारण मी काही इतिहास संशोधक नाही, मी काही साहित्यिक नाही, परंतु एवढं नक्की आहे की मी निश्चितपणे वाचक निश्चित आहे. अनेक प्रकारची ऐतिहासिक पुस्तकं वाचण्याची मला निश्चितपणे गोडी आहे आणि त्याच्यामुळे आपण मला या निमित्ताने या ठिकाणी
बोलवलं त्याबद्दल देखील मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान आणि प्रेरणादायी नम्रता फाटक यांना विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं आणि सई देव यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. धन्यवाद. कार्यक्रम ठरवायचा आहे, करायचा आहे म्हटल्यावर ज्यांनी लगेच मदत देऊ केली, सर्वार्थाने जबाबदारी घेतली ते आपले आजचे अध्यक्ष माननीय श्री नरेश म्हस्के साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. श्रीमंत पेशवे काशीबाई, लेखिका अश्विनी कुलकर्णी लिखित या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी आत्ताच या ठिकाणी उपस्थित होते ते ठाणे शहराचे आमदार माननीय संजयजी केळकर, इतिहास अभ्यास लेखक श्री कौस्तुभ कस्तुरे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका मृणाल पेंडसे, नम्रता फाटक, कौस्तुभ कस्तुरे, तुमचं नाव मी घेतो. आजचा कार्यक्रम ठाणे नगर वाचन मंदिर आणि लुईसवाडी कल्चरल ग्रुप या सगळ्यांच्या विद्यमान या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. याकरिता लुईसवाडी कल्चरल ग्रुपचे सर्व सभासद, सई देव असतील की त्यांना नेहमी साथ देणारी मंडळी, आणि वारकाका आज या ठिकाणी नाही आहे, बहुतेक त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. परंतु या लोकांची जी काही मेहनत आहे, मेंडसे मॅडम, हे लुईसवाडी कल्चरल ग्रुप हा आमच्या प्रभागात आहे. मी एक अभिमानाने, मला एक अभिमान वाटतो की अशा प्रभागाचा मी लोकप्रतिनिधी आहे, की अशी चांगली मंडळी त्या ठिकाणी राहतात. आपण नेहमीच म्हणतो की शहराची श्रीमंती ही टोलेजंग इमारती यांच्यावरून ठरत नसते, तर या शहरामध्ये शाळा, वाचनालय, अभ्यासिका, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणारी जेवढी मोठी मंडळी राहतात त्यावरून शहराची श्रीमंती ठरत असते. असे आमच्या ठाण्याची श्रीमंती वाढवणारे लेखक माझे गुरुवर्य प्रवीण डवणे सुद्धा या ठिकाणी आहेत आणि ठाणे शहराच्या श्रीमंतीमध्ये भर घालण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अगदी त्यांच्या मला ते 11वी-12वीला मराठी शिकवायचे आणि जे काही मी बोलतो या ठिकाणी त्याच्यामध्ये नक्कीच त्यांचे संस्कार आहेत आणि त्यामुळे एक राजकारणी माणूस आणि साहित्यिक कार्यक्रमाला आणि त्यात पुस्तक प्रकाशनाला म्हणजे थोडंसं वेगळंच वाटतं ना. देव मॅडम बरोबर आहे ना. तर तरीसुद्धा जे काय मी काही बोलू शकतोय त्याच्यामागे आमचे दवणे सर असतील, आमचे बागवे सर असतील, त्यांचे संस्कार हे फार महत्त्वाचे आहेत आणि आमचे सरसुद्धा आमच्याच प्रभागात राहतात, हे सुद्धा आणखी एक त्याच्यामध्ये मोठं आमचं श्रीमंती आमच्या प्रभागाची. असो, या ठिकाणी नौपाडा सरस्वती, नौपाड्यामध्ये मी शाळेत होतो, सरस्वती सेकंडरी स्कूल. या ठिकाणी आपण जर हे पुस्तक मला आधी वाचायला मिळालं नाही, परंतु आता सहज चालता चालता काही गोष्टी या ठिकाणी दिसून आल्या. लेखिका अश्विनी कुलकर्णी, फ्लॅट नंबर 6, एरंडवणे, पुणे. प्रकाशक अश्विनी कुलकर्णी,
पुणे आणि मुद्रण स्थळ सुद्धा पुणे. त्यामुळे पुणे तिथे काय उणे, परंतु खास करून आमच्या लुईसवाडी कल्चरल ग्रुप की ह्या पुण्याची जी एक लेखिका आहे, त्यांचं पुस्तक आहे, फेसबुकवरनं सई मॅडमची ओळख होते. त्यानंतर बाबासाहेब पुरंदरेंकडे ते जातात, तिथे चर्चा केली जाते आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन ठाण्यामध्ये ही आमची मंडळी ठेवतात. खऱ्या अर्थाने लेखिकेबरोबर आमच्या या सर्व मंडळींकरता, लुईसवाडी कल्चरल ग्रुपच्या सर्व मंडळींकरता सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. सातत्याने पेन्सिल मॅडम या ठिकाणी विविध कार्यक्रम ते त्या ठिकाणी करत असतात. विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील, वाचन असेल, काव्य वाचन असेल, ही सर्व कार्यक्रम ही मंडळी अगदी कुणाच्या ह्या मदतीशिवाय, कार्यक्रम करणारी बरीच मंडळी असतात. सत्यनारायणची पूजा असते, मोठा ऑर्केस्ट्रा लावतात, पण तो ऑर्केस्ट्रा त्यांनी लावलेला नसतो, आमच्या लोकप्रतिनिधीनं जबरदस्ती पकडलेला असतं आणि त्यांच्या मार्फत लावलेला असतो. परंतु ही मंडळी स्वखर्चातून स्वतःच्या खिशाला चाट लावून ही सर्व मंडळी काम करत असतात, म्हणून त्यांचं कौतुक करणं गरजेचं असतं. ऐतिहासिक कादंबरी आहे, पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे, त्यामुळे कादंबरीवरती सुद्धा बोलणं गरजेचं आहे. आणि कादंबरीवरती जर मी काही बोललो नाही तर दवणे सरांचा शिष्य मी कसा होऊ शकतो. परंतु मी थोडीशी चालता चालता काही गोष्टी लक्षात आल्या. ऐतिहासिक कादंबरी आहे. आता ह्या ठिकाणी कस्तुरी साहेब आपण सुद्धा तरुण आहात, पण तरुण लेखक आणि ऐतिहासिक कादंबरी मला थोडंसं वेगळं वाटतं. परंतु तरुणांमध्ये सुद्धा या ऐतिहासिक कादंबरी लिहिण्याची जी लिहिलेली आहे त्याबद्दल सुद्धा आपलं कौतुक करायला पाहिजे. व्यक्तिचित्रण आहे आणि ऐतिहासिक कादंबरी म्हटलं, ऐतिहासिक प्रसंग म्हटलंय, ऐतिहासिक व्यक्ती म्हटली की बऱ्याच लेखकांनी आतापर्यंत त्याच्यावरती लिहिलेलं असतं. अगदी 50-100 जणांनी याविषयी लिहिलेलं असतं. आणि जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आपण आणखी वेगळं काय लिहिणार आणि पुन्हा लिहिलं की मग पुन्हा समीक्षक आहेत की अरे ती कॉपी केली, ह्याची कॉपी केली, त्याची कॉपी केली, वेगळं काय लिहिलंय त्यात. परंतु ही कादंबरी चालताना काही गोष्टी जेव्हा आपण ही कादंबरी वाचतो अगदी सुटसुटीत आहे, सोप्या भाषेत समजेल असं, आणि वाचताना एखादा प्रसंग सहजरित्या डोळ्यासमोर येतो अशा पद्धतीचं आपलं लिखाण आपण केलेलं आहे. त्याबद्दल सुद्धा आपलं कौतुक करायला पाहिजे. कारण कुठेही मला कठीण शब्द असे दिसले नाही. म्हणजे एखादं या ठिकाणी एक वर्णन आहे, ते मी वर्णन या ठिकाणी वाचतो. रात्री राधाबाईसह 5 सुवासिनींनी काशीबाईंची सभेत फळांनी ओटी भरली. श्वेत वस्त्र परिधान केलेल्या काशीबाई हळूवार पावलं टाकत शयन कक्षात प्रवेशल्या. दालन समयांच्या मंद प्रकाशात उजळून निघाले होते. चंदनी पलिंगाचे नक्षीकाम मकरांच्या माळांनी झाकले जात होते. मखमली गालिच्यावर पुष्पांची शेज केली होती. धुपाची धूम्रवलये वातावरणातील प्रसन्नतेमध्ये भर घालत होती. समयीच्या पायथ्याशी मोगरा, चाफा, केवडा, गुलाब या फुलांची आरास केली होती. जवळच कोपऱ्यात एक फिरंगी आईना होता. त्यापुढे चौरंगीवर विड्याचे तबक ठेवले होते आणि आईनात स्वतःला पाहायची काशीबाईंना क्षणभर तीव्र इच्छा निर्माण झाली. अतिशय सुंदर असं लिखाण आहे, अगदी सोपा, सुटसुटीत. म्हणजे हल्ली तरुणांना वाचन म्हटलं की थोडेसे ते लांब होतात, परंतु ही जर कादंबरी त्यांच्या हातात दिली तर नक्कीच जर त्यांनी 2 पानं वाचली तर संपूर्ण पुस्तक 5 ते 10 दिवसात ते वाचतील. अशा पद्धतीने सोपे, सुटसुटीत. कुठेही जास्त पुणेकर असताना सुद्धा जास्त करून संस्कृत भाषेचा उल्लेख किंवा संस्कृत भाषेतले शब्द उपयोगात आणलेले नाहीयेत. चालताना मला म्हणजे संस्कृत बद्दल मला काही हे नाही, परंतु सहजरित्या वाचकांपर्यंत हे पुस्तक नक्कीच जाईल. आपण खूप छान लिहिलेलं आहे आणि आमच्या या सर्व कल्चरल ग्रुप, आमचं ठाणे नगर वाचन मंदिर, आमचा केदार नाही आहे, कुठेतरी बाहेर फिरायला गेला, त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा ताबडतोब या ठिकाणी देव मॅडम मला आले आणि केदारनी ताबडतोब या ठिकाणी हॉल दिला. त्यामुळे ठाणे नगर वाचन मंदिराचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानेन. तुमचे आभार नाही म्हणणार, मी तुमचं कौतुक करेन लुईसवाडी कल्चरल ग्रुपचं. आणि लेखिकेला सुद्धा मी या ठिकाणी शुभेच्छा देईन. आणि आपण असंच ह्या प्रकारे अशी व्यक्तिचित्रणावरती आपण लिहा. अगदी आपण राघव बरारे म्हणजे त्या लक्ष्मीबाई यांच्यावर सुद्धा लिहा. दवणे सर या ठिकाणी आहे. दवणे सर वेगळ्या पद्धतीने आम्हाला विचार करायला शिकवला होता. एक इम्प्रोव्हायझेशन स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये मला विषय आला लक्ष्मीबाई. आणि त्यावेळी ती लक्ष्मीबाई म्हटली की एक त्यांच्याबद्दल एक वेगळी इमेज होती की त्यांनी
धचा मा केला आणि परंतु त्यामध्ये मला एक 10 आनंदीबाई आणि मला त्यावेळी सुचलं होतं आणि त्यामुळे आपण आनंदीबाईची मी त्या ठिकाणी बाजू मांडली होती की माझा पती परफेक्ट असताना सुद्धा आणि शूर असताना सुद्धा एका कोणाच्या तरी तो वारस ठरत नाहीये म्हणून कोणाच्या तरी हाती सत्ता द्यायची आणि ते पुन्हा त्याला पेशवा बनवायचा आणि त्या ईर्ष्येपोटी त्यांनी जो काही आनंदीबाईंनी तो प्रकार केला होता आणि मला मी सांगतो या ठिकाणी मला पहिलं बक्षीस त्या ठिकाणी मिळालं होतं. अशा पद्धतीने सुद्धा विचार आपण नक्कीच करूया आणि आपण अशाच प्रकारे तुम्ही व्यक्तिचित्रण इतिहासावरती लिहा आणि आम्हाला आमच्या दुईसवाडी कल्चरल ग्रुपला प्रकाशन करण्याची संधी द्या एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद म्हस्के साहेब, खूप छान मनोगत व्यक्त केलं. इति म्हणजे असं, हास म्हणजे इतिहास. ऐतिहासिक मोडी भाषेतील पत्र अभ्यासून इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवणारे शिव कौस्तुभ कस्तुरे आपल्याला 4 शब्द सांगतील. कौस्तुभ कस्तुरे सर. नमस्कार. आधीच टायमर लावलेला बरा. एकदा बोलायला लागलं की वाहवत जातो आणि मागल्या शर्ट खेचायच्या आधी आपण थांबलेलं बरं असतं. सो सर्वप्रथम आधी सगळ्यांचे मनपूर्वक आभार इथे आल्याबद्दल. ऐतिहासिक कादंबरीचं प्रकाशन तेही शनिवारी संध्याकाळी आणि ठाण्यासारख्या ठिकाणी. मी स्वतःचा अनुभव घेतो आहे की शनिवार रविवारकडे मुंबईत किंवा मुंबईत किंवा पुण्यात प्रकाशन झाल्यानंतर समोरचा हॉल निम्मा रिकामा असतो आणि लेखकाला ते समोर दिसत असतं की आपल्याला आपलं काम बघण्याचं सोडून देऊया, पण कमीत कमी शनिवारची संध्याकाळ कोणतरी काहीतरी बोलतंय आणि ते ऐकण्याकरता आपण जावं एवढंही जर कोणाला वाटत नसेल तर ते लेखकाला थोडंसं हे असतं. त्यामुळे मला वाटतं अश्विनी आज खूप खुश असेल त्या बाबतीत. मी थोडंसं ठाण्याबद्दल आधी सांगतो, आभार प्रदर्शन नंतर करतो अर्थातच, कारण ते सगळ्यांना तेच ऐकून थोडंसं हे झालं असेल. ठाण्याचा एक उल्लेख जसं आता आमदार साहेबांनी सांगितलं की ठाणेकरांकरता पेशवाई किंवा काशीबाईंचं महत्त्व असेल कदाचित आपल्याला माहीत नसेल किंवा कदाचित आपण ऐकलंही असेल. पोर्तुगीजांकडे ठाणे असताना मार्च 1737 मध्ये ठाणे घेतलं, पेशवांनी घेतलं. या सगळ्यामध्ये ठाण्यात काय चालू होते प्रकार हे जर आत्ताच्या लोकांना सांगितलं की आत्ताच्या लोकांनी ऐकलं तर कदाचित खरं वाटणार नाही. आपल्या इकडे एक अंजूर नावाचं एक गाव आहे, पूर्वी त्याला अणजूर म्हणायचं, म्हणजे आपलं ठाणे भिवंडी जो जुना रस्ता आहे त्याच्यावरती ते गाव अजूनही आहे. त्या अंजूरचे नाईक होते तत्कालीन पाटील किंवा अशी एक जी हायरार्की असते, ते अंजूरकर नाईकांची त्यांच्याकडे वेगवेगळी नावं होती. गंगाजी नाईक अंजूरकर नावाचे होते. त्या गंगाजी नाईकांनी 1725 सालापासून बाजीराव पेशव्यांना पत्र द्यायला सुरुवात केली होती की तुम्ही इथे या आणि आम्हाला मुक्त करा. मुक्त करायचा अर्थ काय असतो थोडक्यात सांगतो की इथली लोक कुठच्या पद्धतीने त्या सगळ्याला सामोरं जात होती. इन्क्विजिशन नावाचा प्रकार कोणी ऐकला? काय असायचा? धर्मछळ ज्याला म्हटलं जातं किंवा पोर्तुगीजांनी ज्या पद्धतीने इकडे अत्याचार केले होते त्याची एक थोडक्यात त्याचा हे सांगतो की कशा पद्धतीने किती वाईट पद्धत होती. एखाद्या माणसाने जर धर्म बदलायला नकार दिला किंवा मला हिंदू सोडून किंवा मला मुसलमान सोडून ख्रिश्चन व्हायचं नाहीये तर त्याचे दोन्ही हात बांधायचे मागे, आपली गव्हाची जी पोती असतात त्याचे दोन्ही कडेचे हात कापल्यासारखं करायचं, जॅकेटसारखं बनवायचं, ते त्या माणसाच्या अंगात घालायचं, त्याचं तोंड वगैरे सगळं तू जिवंत असायचं, तुला काही करायचं नाही, फक्त हात बांधून ठेवायचे. तो जो त्याचे जॅकेट घालायचे म्हणजे पोतं घालायचे ते तेलाने भरून द्यायचे, म्हणजे तेलाने सगळे भिजवायचे आणि त्या माणसाला रस्त्यावरती किंवा कुठेही सोडून त्याला पेटवून द्यायचे. तो जिवंत पेटलेला माणूस सगळीकडे फिरायचा. या पद्धतीचं इन्क्विजिशनच्या नावाखाली अतिशय भयानक अत्याचार झाले होते आणि 1725-26 पासून पुढची 10 वर्ष जवळपास बाजीराव पेशवे आणि शिवाजी अप्पा दोघंही करता दोघं भाऊ होते. या गंगाजी नाईक अंजूरकरांच्या घरातल्या काही लोकांना अशा पद्धतीने जाळलं गेलं होतं. या लोकांनी बाजीरावांना पत्र पाठवले की तुम्ही येऊन आम्हाला मुक्त करा किंवा हे सगळं करा. पण मधली 10 वर्ष 1725 पासून जर तुम्ही बाजीरावांचं एकंदरीत इतिहास बघितला तर पालखेड आहे, पाठोपाठ बुंदेलखंडची मोहीम आहे, जंजिराची मोठी मोहीम होती आणि 10 वर्षांनी ज्यावेळेला त्यांना वेळ मिळाला त्यावेळेला ही लोक कोकणात उतरली. त्यातला सगळ्यात पहिला जो भाग होता तो सिद्धीला, जो जंजिरेकर सिद्धी, मुरुड जंजिरा आपल्याला सगळ्यांना माहिती असतो, तर जंजिरेकर सिद्धीला बाजूला करायचा आणि त्याच्याबरोबर गोव्यातनं आणि उत्तर कोकण म्हणजे हा जो फिरंगांचा जो हा प्रांत म्हणतो, अपरांत ज्याला आपण म्हणतो, साधारणतः अलिबागच्या वरचा पट्टा आपण सगळा म्हणूया,
इथले पोर्तुगीज आणि गोव्यातले पोर्तुगीज या दोघांना एकाच वेळेला भारतातून काढून द्यायचं. पूर्व किनारपट्टीवरचं आपण सांगू शकत नाही, पश्चिम किनारपट्टीवरनं मराठ्यांच्या राज्यातून पोर्तुगीजांना काढून टाकायचं अशा पद्धतीने हे सगळं राजकारण झालं होतं. आणि चिमाजीप्पांची 3 वर्षाची जी प्रदीर्घ मोहीम झाली होती त्याच्यात चिमाजीप्पांनी ठाणे मुक्त केलं. इथपासून पेशवाईचा संबंध ठाण्याशी बऱ्यापैकी आहे. म्हणजे आपल्या ठाण्याचं जे कौपिनेश्वर मंदिर आहे ते कल्याणचे सुभेदार, कदाचित आपण नाव ऐकलं असेल, सुभेदार वाडावर जो प्रसिद्ध आहे, रामाजी महादेव दिवलकर म्हणून होते, त्यांनी हे कौपिनेश्वर मंदिर वगैरे बांधलेलं असा हा इथपर्यंत पेशव्यांचा संबंध होता. तर हे सगळं सांगण्याचा उद्देश हा की ठाण्यात प्रकाशन होण्याचा आणि काशीबाईंचा, अर्थात काशीबाईंचे पती आणि दीर त्यांच्या ठाण्याशी इतका जवळचा संबंध होता या सगळ्या प्रांताशी. मुख्य विषयाकडे वळतो, कारण कादंबरी लिहिणं हा एका इतिहास, ज्याला इतिहास येतो त्याला कदाचित 2 गोष्टी माहिती असतात की आपल्याकडे इतिहास सरांना तर वेगळं अर्थात सांगायची नाही की 2 प्रकार असतात, एक फिक्शन असतं आणि एक नॉन फिक्शन असतं. ललित आणि ललितेतर असे 2 प्रकार आपण करतो. ललित म्हणजे काय, तर आपण त्याच्यात कादंबऱ्या घेतो, त्याच्यात चित्रपट घेतो किंवा त्याच्यात असं कुठचंही हे की साहित्य की ज्याच्यात तुम्ही एखादा प्रसंग जिवंत करता. तो प्रसंग तुमच्या कल्पनेने असतो, तो प्रसंग कदाचित कुठे दिलेला असेल, त्याला तुम्ही अजून फुलवता, त्याला अजून वाढवता आणि तो लोकांपर्यंत पोहोचवता. आम्ही असे मी काय किंवा राज असेल, आज राज आपल्याकडे नाही आहे, आपल्यासोबत उपस्थित नाही आहे, काही घरगुती कारण असतं, पण आमच्या लोकांचा मूळ प्रांत असा असतो की आम्ही शक्यतो नॉन फिक्शनकडे जास्त वळतो. कारण ते खूप सोपं असतं. तुमच्यासमोर कागद येतात, कागद वाचायचा असतो, कागद डिकोड करायचा असतो, कागदात काय दिलं त्याचं ॲनालिसिस करायचं असतं आणि ते संगतवार मांडून लोकांपर्यंत पोचवायचं असतं. पण कादंबरी लिहिणं किंवा फिक्शन लिहिणं हा महाभयंकर प्रकार आहे. मी स्वतः तरी म्हणजे माझी आत्ता 1-2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी माझी जाऊन एक दुसरी कादंबरी आणि 10वं पुस्तक प्रकाशित झालं, पण त्याच्यानंतर मी जणू काही भीष्मप्रतिज्ञा म्हणा, पण आयुष्यात मी कादंबरी लिहिणार नाही. कारण कादंबरी लिहिणं हा ज्या माणसाला घरदार नाही आहे, ज्या माणसाला काही उद्योग नाही आहे, असा माणूस कादंबरी लिहू शकतो. एक सोप्यात सोपं उदाहरण सांगतो की कादंबरीत तुम्हाला ते प्रसंग निर्माण करावे लागतात, तुम्हाला तो प्रसंग करून चालत नाही. छोटीशी गंमत सांगतो. चंदनराव आहेत आणि बाबासाहेबांना तर सगळ्याच ओळखतात. बाबासाहेबांचं मोठेपण म्हणजे तो सीन क्रिएट करायचा एक गंमत सांगतो. शिवाजी महाराज पूजा करत बसले होते किंवा त्यांच्या ह्याच्यात वाड्यात पूजा करत होते, हे मी 2 वाक्यात सांगून मोकळं झालो. हे सांगताना समोरच्याला किंवा कदाचित तुम्ही ऐकताय, तुम्हाला काय तुमच्या डोळ्यासमोर काय असेल मला माहित नाही, पण शिवाजी महाराज नुसते बसलेत आणि शिवाजी महाराज फुलं वाहतात. बाबासाहेबांची किंवा कोणत्याही कादंबऱ्याची खासियत अशी असते कादंबरी करायची की तो सीन, तो जो प्रसंग असतो तुमच्यासमोर उभा राहायला लागतो. मला वाटतं हिरकणीच्याच भागात ती सुरुवात आहे बाबासाहेबांची की रायगडावरच्या राजवाड्यातलं देवघर आज सकाळपासून गजबजलं होतं. मग तो सगळा त्यांचा महाल कसा, एका बाजूने उन्हाची तिरी पात आली होती, 4ही बाजूने फुलं कशी व्यवस्थित लावली होती, शिवाजी महाराज त्या खालच्या पांढऱ्या शुभ्र आसनावरती कसे बसले होते, सगळीकडे आजूबाजूला ते नगारे आणि वाद्य वाजतायत, ते कशी वाजतायत, मग त्या हलगीवरती टिपरी पडल्यानंतर तो कसा आवाज येतो, आजूबाजूला घोडे किंकाळत आहेत, माणसांची लगबग ऐकू येते. तो राजवाडा आहे, ते काही आपल्यासारखं सामान्य माणसाचं घर नाही. तिकडे 50 चाकर असतात आणि प्रत्येक चाकाचं वेगळं काम असतं. कोण फुलं घेऊन जातोय, कोण दूध आणतोय, कोण सकाळच्या नैवेद्याची तयारी करतोय. हे सगळं करताना आणि मग ती ज्यावेळेला बाबासाहेबांच्या आवाजाला पण ऐकायला सुरुवात करतो की रायगडावरच्या राजवाड्याचं देवघर सकाळपासून गजबजून निघालं होतं. महाराजांच्या हातात फुलं होती आणि सगळं झाल्यानंतर महाराजांनी ती फुलं एकदम उधळली आणि त्यांचे ते महाराजांचे शब्द पण आपल्याला पटकन सुचणार नाहीत, पण शांतपणे महाराजांनी ती फुलं दिली आणि उदयोस्तू करत ज्यावेळेला महाराज म्हणाले असतील तेव्हा तो धीर गंभीर पहाटेच्या आवाजात उदयोस्तू कसा घुमला असेल. किंवा महाराजांच्या दरबारातले प्रतिहारी जे असतात, आपण कितीही म्हटलं तरी वेगवेगळ्या कार्यक्रमात शिवाजी महाराज, त्याला आजकाल एक नवीन पद्धत आली, गारद नावाचा एक प्रकार म्हणतात. मुळात गारद नावाचा असा कुठचाही प्रकार नाही आहे, गारद नावाचा कुठचा शब्द इतिहासात नाही आहे. प्रतिहारी म्हणजे जे दरवाजावरचे द्वारपाल असतात ते प्रतिहारी ओरडतात ज्यावेळेला स्वतः राजा किंवा जो कोणी दरबारात येतो. तो प्रतिहारी सामान्यपणे उच्च स्वरात बोलतो किंवा उच्च स्वरात ते उद्गारतो. साध्यातल्या साध्या वाक्यात मी जर ते लोकांना सांगितलं ते कळणार नाही, पण जेव्हा ते बाबासाहेबांच्या आवाजात महाराज करून ज्या वेळेला होतं त्यावेळेला तो सीन तुमच्या डोळ्यासमोर क्रिएट होतो आणि तुम्हाला ते सगळं आत्ताच्या काळात तुमच्यासमोर व्हिज्युअलाइज करण्याकरता TV आहे, नाटकं आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याच्या वेळेला कागदावरती लिहायचं असतं ना त्यावेळेला ते तुम्हाला शब्दातनं दाखवावं लागतं आणि समोरच्याला ते शब्दातनं समजावून द्यावं लागतं. ते
10 ओळे शिवाजी महाराज बसले होते, त्यांनी पूजा केली, शिवाजी महाराज उठले आणि निघून गेले, ह्याच्यात होत नाही. कादंबरीकाराचं कौतुक तेवढ्या करत आहे आणि तो सर्वसामान्यांचा माझ्यासारख्यांचा तो प्रांत नाही आहे, हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे. बाजीरावांच्या पत्नी काशीबाई त्यांच्यावरती कादंबरी लिहिणं हे मला अजूनही न सुटलेलं कोड आहे अशा करता. कारण बाजीरावांच्या बद्दलचं त्यांची कागदपत्र असतील किंवा बाजीरावांनी ज्या काही गोष्टी केल्या त्यांच्या जन्मापासून तर आपल्याला उपलब्ध नाही आहे, पण 1719-1720 सालापासून म्हणूया, 1720 ते 1740 हा 20 वर्षाचा त्यांचा कालखंड आहे. 20 वर्षाच्या कालखंडात बाजीरावांनी जवळपास 23 लढाया केल्या, त्या स्वतः केल्या, स्वतः त्या युद्धावरती गेले, त्यांनी तेवढ्या केल्या. त्यांच्या सरदारांनी इतर काही बऱ्याचशा लढाया केल्या, त्यांच्या भावाने लढाया केल्या, त्यांचे स्वतःचे मेहुणे वगैरे होते ते सगळे त्याच्यामध्ये होते. या सगळ्यांचा आपल्याला उल्लेख मिळतात, पण बाजीरावांच्या पत्नीचा किंवा त्यांच्या घराण्यातल्या इतर स्त्रियांचा फारसा उल्लेख आपल्याला कागदपत्रात मिळत नाही. मोजून काही उल्लेख आहेत आपल्याकडे, म्हणजे काशीबाईंचा जन्म कधी झाला हेही आपल्याला अजून माहीत नाही. काशीबाईंची जन्मतारीख आपल्याला अजूनही ठरवता आलेली नाही आहे, कागदपत्र उपलब्ध नाही. इतिहासाचा एक नियम असतो, म्हणजे तुमच्याकडे कागद असेल तर तो इतिहास आहे, कागद नसेल तर इतिहास नाही. त्याच्या पलीकडे तुम्ही कितीही काहीही सांगा, त्याच्यावरती तुम्ही विश्वास नाही ठेवू शकत. थोडक्यात सांगायचं तर हे त्यांच्या जन्माविषयी झालं. बाजीरावांचं लग्न काशीबाईंशी कधी झालं ह्याच्याबद्दल कसल्याही नोंदी आपल्याकडे नाही आहेत. गंमत म्हणून सांगतो, म्हणजे मला कोणाला दुखवायचं नाही आहे, पण कल्याणला आपल्याकडे त्रिविक्रमाचं एक मंदिर आहे, तर तिकडे एक चौरंग ठेवला आहे आणि जिथे सांगायचं जातं की या चौरंगावरती बाजीराव आणि काशीबाईंचं लग्न झालं, याला कसलाही पुरावा नाही आहे खरं सांगायचं तर. म्हणजे उद्या आणून माझ्या घरातला एखादा टिपॉइंटकडे ठेवून देऊन सांगेल की तिच्याकडून नानासाहेबांचं लग्न झालं, कोण मला विचारायला येणार नाही. पण कमीत कमी ज्यावेळेला तुम्ही इतिहास मांडता त्यावेळेला तुम्ही इतिहासात नेमकं काय आहे आणि तुम्ही लोकांपर्यंत काय पोहोचवताय ते पुराव्याच्या आधारावरती किती त्याच्यात तथ्य आहे हे सगळं तुम्हाला मांडावं लागतं. बाजीरावांचं लग्न कधी झालं ते सांगता येत नाही आणि मुळात ते कल्याणमध्ये झालं असेल नसेलच याची 2 कारणं सांगतो. बाजीरावांच्या सासऱ्यांना म्हणजे महाजी कृष्ण जे होते 40 पर्यंत बाजीराव आणि काशीबाईंचं लग्न होऊन साधारणतः एक 10 वर्ष झाली होती. मी राहतो बदलापुरात, माझी होणारी बायको जी कोणी असेल की ती राहते समजा पुण्यामध्ये, आम्ही दोघं नागपूरला जाऊन लग्न करतो. जासला राहणारा ती जी मुलगी आहे ती पुण्याला राहणारा मुलगा ते उगाच येऊन घाटाखाली उतरून कल्याणला करते, म्हणजे सगळ्या वराडांना घेऊन जायचं, तिकडे जाऊन जेवायचं खायचं आणि परत पुण्याला यायचं. ह्याला अर्थ काय? म्हणजे तुम्ही ज्या वेळेला एक लॉजिक मांडता, एखादा प्रसंग मांडता, त्याला लॉजिक काय? ही ज्या वेळेला चौकट आपण बघतो ना त्यावेळेला याच्यात खरं सांगायचं तर ह्याच्यात लोक म्हणतात की ह्याच्यात गैर काय असं मांडत, गैर काहीही नाहीये जोपर्यंत तुम्ही इतिहासाचं नुकसान करत नाही. बाजीरावांचं लग्न किंवा हे आपण वेगळं सोडून देऊ, पण त्याच्या पलीकडे जाऊन काशीबाईंच्या बद्दल आपल्याकडे जे काही पेशवेदफ्तरची सिरीज आपल्याकडे उपलब्ध आहे, अप्रकाशित पत्रांबद्दल मी काही बोलत नाही, म्हणजे जी प्रकाशित पत्र आहेत त्याच्यात फार तर 50 एक पत्र असतील जी काशीबाईंची प्रकाशित आहेत, 50 पण नसतील कदाचित. त्या 50 पत्रांमध्ये त्यांनी आपल्या मुलाला लिहिलेली पत्र आहे, त्यांनी नवराला लिहिलेली पत्र तर उपलब्धच नाही आहे. शिवाजी अप्पांना त्यांनी वसई जिंकल्यानंतरचं एक त्यांचं पत्र उपलब्ध आहे की आपला दीर लढाईवरती गेला आहे आणि शिवाजी अप्पांना दम्याचा त्रास होता, त्यांना खोकला होता, त्यांनी दम्याच्या त्या औषध घेता की नाही तेवढी चौकशी करण्याचं एक पत्र आहे. याच्या पलीकडे काशीबाईंची आपल्याकडे फार काही माहितीच उपलब्ध नाही. त्यांना 5 मुलं झाली होती. बाजीरावांना हे जनरल लोकांना माहीत नसतं, बाजीरावांना 5 मुलं झाली, टोटल 6 मुलं झाले. काशीबाईंच्या पोटी 5 पुत्र झाले आणि मस्तानीकडनं 1 मुलगा झाला. त्याच्यात सगळ्यात थोरला जो मुलगा होता नानासाहेब, ते पुढे आता पेशवे झाले. त्याच्यानंतर 1732च्या थोडंसं आधी आपण म्हणूया, नेमकं जन्म आपल्याकडे उपलब्ध नाही, पण एक रामचंद्र नावाचा मुलगा झाला, तो 8व्या-10व्या वर्षी मृत्यू झाला होता. त्याच्यानंतर 1733 मध्ये बाजीरावांना 1 मुलगा झाला. 1733ला झालेला मुलगा हार्डली 1 ते 2 महिने जगला असेल किंवा तेवढाही तो जगला नाही, त्याच्या आतच तो 12च्या आतच मृत्यू पावला. त्याच्यानंतर 1734 मध्ये बाजीरावांना 1 मुलगा झाला, त्याचं नाव रघुनाथ ठेवलं, हेच राघोबरारे जे पुढे रघुनाथराव अटकेपर्यंत जाऊन आले म्हणतात ते. आणि त्यांना 5वा मुलगा झाला तो जनार्दन. हा मुलगा म्हणजे बाजीराव गेल्यानंतर 9 वर्ष नाही, तो वयाच्या खूप लहान असताना तो मृत्यू पावला, माऊलीला असताना. पण ही 5 मुलं काशीबाईंना झाली. त्याच्या पलीकडे काशीबाईंची वैयक्तिक माहिती किंवा त्यांनी आयुष्यात काय केलं, त्यांचं नैमित्तिक त्यांची काही उपासना किंवा जे काही असतं देवाधर्माचं असतं ते कसं होतं, त्यांनी एकंदरीत कोणत्या प्रकारची कामं केली, आपल्याकडे बरीचशी अशी माहिती काशीबाईंची जी असेल, मला माहीत नाही अजूनही, ती अप्रकाशित असेल. पण पेशव्यांच्या घराण्यातल्या स्त्रियांनी सुद्धा लोकोपयोगी कामं भरपूर केलेली आहेत. एक उदाहरण आहे राधाबाईंचं.
आपल्याकडे त्यावेळेला पूल जे ब्रिजेस असतात ना, ते ब्रिज बांधण्याचं टेक्निक आपल्याकडे नव्हतं. त्यावेळेला लाकडी पूल बांधायचं. म्हणजे पुण्याचं लकडी पूल आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. तर लकडी पुलाचं नावच त्याच्यावरनं पडलं. तो लाकडाचा बांधला होता म्हणून तो लकडी पूल. लकडी पूल हा पुण्यातला सर्वात जुना आणि सगळ्यात मोठा मराठ्यांनी बांधलेला पहिला पूल असं ज्याला म्हटलं जातं. पण त्याच्याही काही काळ आधी राधाबाईंनी आपल्या देवगिरी म्हणजे दौलताबादचा किल्लेदार होता एक उद्धव वीरेश्वर चितळे नावाचा, त्याला जुन्नरच्या प्रांतात तुमचं तरी एक गाव आहे, मला गावाचं नाव आता आठवत नाही, पण त्या नदीवरती घोड नदीच्या त्या एका उपनदीवरती पूल बांधायला सांगितलं होतं. आणि का तर लोकांना पावसाळ्यात तो मार्ग क्रॉस करता येत नाही, तिकडे जाऊन एकदा लोक पलीकडे गेले की त्यांना पुणे प्रांतात येता येत नाही, तर तो लाकडाचा पूल तुम्ही तिकडे बांधा. तो पूल कधी बांधला गेला, तो पुढे त्याचं काय झालं याच्याबद्दल आपल्याला काय माहिती नाही. म्हणून राधाबाईंनी या ऑर्डर्स दिलेल्या आहेत. अजून एक आहे की पुण्यातल्या लोकांना पावसाळ्यात फक्त पाणी मिळतं, पण पावसाळ्याच्या व्यतिरिक्त त्यांना पाण्याकरता वणवण करावी लागते. पुण्यातल्या लोकांकरता तुम्ही उत्तम विहिरी बांधा, तलाव बांधा. कात्रजचा जो आता मस्तानी तलाव आहे तो वास्तविक त्याचा आणि मस्तानीचा फारसा काही संबंध नाही आहे, पण मस्तानीचा तलाव हा बांधण्याच्या इनडायरेक्ट ऑर्डर्स या राधाबाईंच्या होत्या. बाजीरावाने ते काम नंतर फक्त पूर्ण करून घेतलं. पण हे सांगण्याचा उद्देश सगळा असा आहे की राधाबाई असतील किंवा काशीबाई असतील किंवा पुढे गोपिकाबाई काशीबाईंची सूत ही तर पेशवे घराण्यातली सर्वात कर्तबगार म्हणून ती नावाजली गेली. आणि त्या बाईविषयी फक्त एक 2 शब्दात सांगतो, कदाचित आमचं ऑलरेडी पूर्ण झालं आहे अश्विनीचं आणि की पुढचं गोपिकाबाईंवरती येऊ शकेल. पण गोपिकाबाई या बाई इतक्या ज्याला खमक्या आपण म्हणतो की स्वतःच्या आयुष्यात त्या बाईने स्वतःचा नवरा गमावलेला बघितला. गोपिकाबाईंची 5ही मुलं त्यांनी स्वतःच्या आयुष्यात गेलेली बघितली. त्या 5 मुलांचा मृत्यू कसं झालं सांगतो. सगळ्यात थोरला जो मुलगा होता विश्वासराव रावसाहेबांचा मुलगा, तो पानिपतावरती मारला गेला वयाच्या 18व्या वर्षी. दुसरा जो मुलगा होता माधवराव, त्याचा क्षयाने मृत्यू झाला, टीबी होता, आतडतूनचं सगळं खंगत जातं आणि त्या टीबीमुळे मृत्यू झाला. तिसरा मुलगा पहिला युद्धात मारला गेला, दुसरा क्षयाने गेला, तिसरा जो मुलगा होता नारायणराव त्याचा खून झाला. शनिवारवाड्यात बाई नव्हत्या तिकडे, बाई त्यावेळेला नाशिकला गंगापूर नावाचं एक गाव आहे नाशिकच्या जवळ, तिकडे जाऊन राहिल्या होत्या. पण नारायणरावाचा खून झाला तरीही बाई तिथून पुण्याला आल्या नाहीत. त्यांनी बाईंनी सांगितलं की मी समजून चुकले की माझ्या मुलाचं आयुष्य तेवढंच होतं, जे काही आहे ते पूर्ण करा. उरलेली जी 2 मुलं होती ती लहानपणीच वारली. एवढं सगळं करूनही ही बाई स्वतःच्या नातवाला, नारायणरावांच्या मुलाला, जो पुढे सवाई माधवराव म्हणून गादीवरती आला, त्याला शिकवते गंगापुरात राहून की तू तुझ्या आजोबांचा आणि तुझ्या काकांचा, तुझ्या वडिलांचा आदर्श तुझ्या डोळ्यासमोर ठेव आणि तू तुझा पुढचा. तो अख्खा कागद आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे त्या कागदाची लांबी जर बघितली तर साधारण 13 ते 14 फुटाचा तो कागद आहे. सवाई माधवराव पेशव्यांना तुम्ही कसं वागा, तुम्ही रोज सकाळी सूर्यनमस्कार कसे घालत जा, तुम्ही सदरेवरती जाऊन ती जे ऑफिस असते, कचेरी असते, तिकडे जाऊन तुम्ही कोणत्या प्रकारची कामं करा, कोणाच्या सोबत राहा, कोणाच्या सोबत राहू नका, ही माणसं कशी ओळखायची, हे सगळं ती बाई सांगते. सांगण्याचा उद्देश हा की स्वतःचा नवरा गेला आहे, स्वतःची 5 मुलं गेली आहेत, स्वतःची जी सवत होती ती, अर्थात तिचं लग्न होऊन तिने नवरा तिच्या आयुष्यात जेमतेम वर्षभर पण बघितला नव्हता, त्या सवतीला सांभाळलं. थोडंसं ऑड वाटेल वाचायला, पण नाटकशाळा नावाचा एक प्रकार असतो, उपस्त्री असायच्या प्रत्येक राजघराण्यात वगैरे. नानासाहेबांच्या या बायकोनी नानासाहेबांच्या 2 नाटकशाळांचा सांभाळ पुढे शेवटपर्यंत केला. त्या नाटकशाळांची जी मुलं होती त्या मुलांनाही स्वतःच्या मुलांप्रमाणे त्यांनी सांभाळलं. आता इथे थोडंसं मी काशीबाईंशी लेट करतो की मस्तानीचा जो मुलगा होता त्याचं मूळ नाव होतं कृष्ण. कागदपत्रात त्याचं नाव आहे, 2 कागद आपल्याकडे उपलब्ध आहेत पेशवे दफ्तरमध्ये, की त्याच्यात त्याचं काशीबाईंनी वर्णन केले की सदोबा म्हणजे सदाशिवराव भाऊ, बाळ म्हणजे कदाचित तो रघुनाथ किंवा जनार्दन दोघांपैकी कोणतरी असेल, आणि कृष्ण, हे तिघंही उत्तम आहे, ते व्यवस्थित खेळतायत, अशा पद्धतीने सगळं केलं. आणि पुढे या कृष्णाचा सांभाळ काशीबाईंनी आणि नानासाहेबांनी अतिशय उत्तम पद्धतीने केला. मस्तानी गेल्यानंतर किंवा मस्तानी जिवंत असताना काही प्रश्न नव्हता, पण मस्तानी गेल्यानंतर सुद्धा पेशवे घराण्यात शमशेरचा म्हणजे कृष्णाचा कसलाही प्रकारे त्याला त्रास झाला नाही किंवा त्याला कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही. आणि पुढे कृष्णाला नानासाहेब पेशव्यांनी शमशेर बहादर असा किताब दिला, तो त्याचं मूळ नाव नाही आहे, तर तो किताब दिला आणि त्याच्यावरनं तो शमशेर बहादर पुढे पानिपतला त्याचं काय झालं ते आपल्याला सगळ्यांना माहिती. पण काशीबाईंनी त्याला लहानपणापासून सांभाळलं, आपल्या सख्या मुलासारखं त्याला ट्रीट केलं. ही एक त्यांचं वेगळी दृष्टी म्हणा किंवा वेगळं त्यांचं कौशल्य म्हणा. शमशेरला वास्तविक त्यांना बाजूला ठेवता आलं असतं की तो आपला मुलगा नाही आहे किंवा तो खरं तर बाजीरावांच्या कुठच्या ते उपस्थितीचा मुलगा आहे किंवा तो
त्याचं मूळ कुठचं आहे, बुंदेलखंडातला आहे, त्याला मराठी यायचा नाही, हा सगळा नंतर शमशेर बहादरला उत्तम मराठी यायचा आणि शमशेर बहादरचं हस्ताक्षर आपल्याकडे उपलब्ध आहे. अतिशय सुवाच्य हस्ताक्षर आहे, त्याच्यात कुठच्याही पद्धतीने आपल्याला तो वाटणार नाही की हा मुसलमान आहे किंवा हा कोणत्या वेगळ्या प्रांतातून आपल्याकडे आलेला आहे. ही सगळी हा सगळा ज्यावेळेला आपण इतिहास बघतो त्यावेळेला पेशव्या घराण्यातल्या स्त्रियांचं योगदान त्याच्यामध्ये जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यात राधाबाई झाल्या, त्याच्यात काशीबाई झाल्या, त्याच्यात गोपिकाबाई झाल्या, पुढे माधवरावांची पत्नी होती त्या माधवराव असेपर्यंतच होत्या रमाबाई. या सगळ्यांची ज्यावेळेला चरित्र बघतो त्यावेळेला काशीबाईंचं चरित्र थोडंसं मागे राहिलेलं दिसतं. कारण जसं मगाशी अश्विनीने सांगितलं जसं की राधाबाई म्हणजे बाजी विश्वनाथाची पत्नी बाजीरावांची आई आणि सून गोपिकाबाई या दोघीही अतिशय थोड्या कर्तबगार म्हणा किंवा थोड्या ज्याला काय आपण तापट होत्या असल्या स्वभावाने, पण अमुक एक गोष्ट नाही जमली की तोंडावरती बोलून मोकळा व्हायचं की नाही मला जमत नाही, मी करणार नाही किंवा तुम्हाला हे असं का करावं असं वाटलं, हे तोंडावर विचारण्याचं धैर्य त्या दोघींकडे होतं जे काशीबाईंकडे नव्हतं. त्यामुळे कदाचित थोड्याशा काशीबाई मागे राहिल्या. पण इतिहासकारांनी किंवा इतिहासात जे काही चित्र रंगवलं गेलं आहे, मस्तानी असेल, काशीबाई असेल, राधाबाई असेल, चिमाजीअप्पा असेल, नानासाहेब पेशवा असेल, यांची चित्र ज्यावेळेला आपण मालिकांमध्ये बघतो किंवा एखाद्या सिनेमामध्ये बघतो त्यावेळेला ती चित्र टोटली वेगळी असतात आणि तुम्हाला कागदपत्रात ती माणसं भेटतात ती टोटली वेगळी असतात. जाता जाता एक थोडक्यात मजा म्हणून सांगतो की बाजीराव मस्तानी सिनेमा आपण सगळ्यांनीच बघितला असेल आणि त्याच्यात ज्या पद्धतीने ते सगळं दाखवलं आहे, काशीबाई आणि मस्तानी नाचतात वगैरे दाखवलं आहे. काशीबाईंना पायाचा त्रास होता, म्हणजे ही गोष्ट सुरू कधी झाली हे आपल्याला नक्की सांगता येत नाही, पण साधारणतः 35 ते 36 सालापासून त्यांना पायाचा त्रास सुरू झाला. काशीबाई पहिल्यांदा राजपुताना म्हणजे जो उदयपूर आणि जयपूरची बाजीरावांची जी भेट झाली होती त्या भेटीत काशीबाई बाजीरावांबरोबर होत्या. तिथून परत येताना त्यांना पायाचा त्रास झाल्याचे आपल्याकडे उदाहरणं आहेत आणि हे साधारण 1736-37 पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 1758 सालापर्यंत हा त्रास तसा चालू होता. तर त्या त्रासाकरता त्यांनी बरेचसे वैद्य बघितले, सगळं काय काय केलं. पण सांगण्याचा उद्देश आहे की मस्तानीचा प्रत्यक्ष शनिवार मस्तानी कधी आले आपल्याला माहीत नाही आहे. ती कोणाची मुलगी होती, काय होती, म्हणजे हा तर वेगळाच मुद्दा आहे. म्हणजे त्याच्यात जे सिनेमांमध्ये दाखवलं जातं ते प्रत्यक्षात नाही आहे. असो म्हणजे तो मस्तानीचा पण विषय वेगळा आहे, त्याच्यावरती वेगळा बोलता येईल. पण ज्या वेळेला तुम्ही दाखवता की बाजीराव मस्तानीमध्ये सिनेमामध्ये आपला काशीबाई आणि मस्तानी नाचतात त्यावेळेला तुम्ही कमीत कमी ही फॅक्ट तरी नजरेआड करायला नको की त्या बाईंच्या पायाला संधिवात आहे, ती बाई नाचू कशी शकेल. दुसरी गोष्ट चिमाजीअप्पा राधाबाईंचं जे काही चित्रण केलं की त्यांनी ज्या पद्धतीने मस्तानीला छळलं वगैरे असं काहीही झालेलं नाही आहे. मस्तानीला साखळा दंडात वगैरे मारलेलं असं कुठेही नाही आहे. मस्तानीला व्यवस्थित एका वाड्यामध्ये ठेवलं होतं, तिला नजरकैद होती, तिच्या सेवेसाठी 10 बायका होत्या, तिला हवं नको ते सगळं बघण्याची तजवीज केली होती. पर्वतीच्या पायथ्याला आता जे सारसबागेचं जे तळ वगैरे आहे तिकडे ती सगळी तजवीज केली होती. पण हे सगळं सांगताना मस्तानी आणि काशीबाई यांच्यातले संबंध जे चित्रपटात दाखवले ते थोडेफार बरे आहेत. आपल्याकडे पत्र उपलब्ध आहे की काशीताई म्हणजे त्यांना ताई म्हणायचे काशीबाईंना, तर काशीताई आणि मस्तानी यांच्यात न्यूनता होत नाही असे ते शब्द आहेत. दिवसेंदिवस अधिकोत्तर होत नाही, त्यांच्यातलं जे बॉन्डिंग आहे ते वाढत चाललंय, त्याच्यात कमी जास्त काही होत नाही आहे. शमशेरचा सांभाळ काशीबाईंनी ज्या पद्धतीने केला, इव्हन नानासाहेबांनी सिनेमात ज्या पद्धतीने दाखवले की ते लहान शमशेरला खेचून घेतात आणि आईपासून त्याला लांब करतात वगैरे. फॅक्ट अशी आहे की शमशेर बहादर पूर्वीच्या काळी आपल्याकडे आता आपल्या डिजिटल सिग्नेचर्स असतात किंवा आपण हाताने साईन करतो, पूर्वीच्या काही शिक्के असेल अमुक एका माणसाची काशीबाईंच्याच आयुष्यावरती होती. त्या मालिकेचं नाव काशीबाई बाजीराव बल्लाळ या नावाची ती मालिका होती. उदाहरण सांग, आता मे बी अश्विनीचं आपण उदाहरण घेऊ. रोहितच्या वडिलांचं नाव काय? आता अश्विनीचं नाव आणि बल्लाळ त्यांचं आडनाव वाटतं. हे ज्यावेळेला तुम्ही बेसिक्स क्लिअर करता ना त्यावेळेला तुम्हाला इतिहासातल्या गोष्टी समजतात. आणि इतिहास खरं सांगतो, इतिहास खूप सोपा आहे, इतिहास खूप इंटरेस्टिंग आहे. एक एक गोष्ट इतकी मजेशीर आहे, त्याच्यात टोमणे आहेत, त्याच्यात मजा मस्करी आहे, त्याच्यात खून मारामाऱ्या आहेत, त्याच्यात सोडून देऊ आपण म्हणजे ते काय प्रत्येक ठिकाणी असतात. लहान मुलांना म्हणजे इतपत की सदाशिवराव भाऊ लहान असताना त्यांनी हट्ट केला की मला माझे काका आणि वडील जसं ते पगड्या बांधतात तशा पगड्या पाहिजेत मला. आणि त्याच्या आत्याने बारामती म्हणजे त्या खरंच बारामतीला होत्या, पॉलिटिकल काही संबंध नाही, पण बारामतीवरनं त्यांनी तिवट पाठवलं. तिवट म्हणजे तो छोटा एक पगडीचा प्रकार, जसा आता तो आपण पेशवाई पगडीचा हा छोटा प्रकार बघतो तसं, तशी तिवट त्यांनी बारामतीवरनं बांधून पाठवली. अशा पद्धतीच्या मजा मस्करी आहे.
अजून एक गंमत म्हणजे राधाबाई काशी यात्रेला निघाल्या होत्या. आता काशी यात्रा म्हणजे त्यावेळेस आजही आपण काशीला जातो त्यावेळेला आपल्याला कमीत कमी एक 10 ते 15 दिवसाचा स्पॅन आपण ठेवून जातो की जायला 2 दिवस, यायला 2 दिवस, तिकडे काय फिरायला असतं. त्यावेळेला चालत जायचं. त्या ती जी तो जो मेणा असतो, बायकांकरता मेणा असायचा आणि पुरुषांकरता पालखी असायची. मेणा म्हणजे चारी बाजूनी बंद असतो, त्याला मेणा म्हणायचं एवढंच. त्या मेळ्यात बसून त्या जाणार. दर दिवसाला फार तर म्हणजे हा मेळ्याचा बायकांचा आम्ही प्रवास म्हणतोय, घोडेस्वार जास्त स्पीडने जायचं, पण फार तर एक 30 ते 35 किलोमीटर जास्तीत जास्त, त्याच्या पलीकडे ही लोक जाऊ शकायची नाही. याच्यात ही बाई म्हणजे राधाबाई, काशीबाईंच्या सासूबाई, त्या मागे लागल्या की मला माझ्या नातवाचा लळा एवढा आहे की मला त्याच्याशिवाय करमत नाही आणि मी माझ्या नातवाला घेऊन काशीला जाणार. शिवाजी अप्पा त्यावेळेला जंजिराच्या मोहिमेवरती होते. त्यांच्या डोक्याला एक व्याप होऊन राहिला, काय म्हणजे ही काय आईला समजावं कसं, म्हणजे ही बाई एक तर काशीला जाते, त्या काशीला मुघलांचं सगळं आहे, तिकडे आजूबाजूला एकटा आपला भाऊ आणि आपण तिकडे जाऊन दंगे माजून येतोय, आपल्यावरती त्या लोकांचा रोष आहे, त्यातनं ही बाई तिकडे जाणार, आपल्या पोराला घेऊन जाणार आणि तिकडे काय उलटं सुलटं झालं तर करायचं काय. शिवाजी अप्पांनी राधाबाईंना दिलेलं पत्र वाचलं तर इतकं मजेशीर की थोडक्यात सर्व सांगतो. ते मातोश्री म्हणायचं त्यांना, तर मातोश्रीबाई तुम्ही म्हणता ते सगळं बरोबर आहे, पण भाऊला तुम्ही बरोबर घेऊन गेला तर पायगुंता होईल, म्हणजे तुमच्या पायात त्याचं ते लोढणं होऊन जाईल, तो एक वेगळाच आहे. पण भाऊला आणि इकडे जे आम्ही आमच्या समोर तो बघतोय ते तिकडे कळणार नाही, आणि तुम्ही तिकडे गेला तर तुम्हाला ज्या गोष्टी करता पाठवतात त्या गोष्ट सोडून तुम्ही तशी खेळत बसा, तुमचं देवदर्शन वगैरे बाजूला नाही. हे सगळं झाल्यानंतर काशीबाईंनी ते राधाबाईंनी ते मानलं आणि त्या अर्ध्यातून त्या पुढे गेल्या आणि सदाशिवराव भाऊंना परत त्यांनी पाठवायचा निर्णय मान्य नाही केला. पण याच्या गमती जमती आहेत, या ज्या गोष्टी आहेत ना, या इतिहासातून समजतात आणि या प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती असावी लागते. एनिवेज मी आवडते की तो जास्त आपण थांबतो त्या गोष्टीत जात नाही, कारण ते जेवढं खोलात जाऊ तेवढं जास्तीत जास्त व्हायला लागेल. व्यासपीठावरच्या अर्थात सगळ्यांचंच लुईसवाडी कल्चरल ग्रुप आणि ठाणे नगर वाचन मंदिर सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो. व्यासपीठावरती आता आपले 2 सन्माननीय अतिथी नाही आहेत, इव्हन राज मेवाणे आज उपस्थित नाही. मला फक्त 1-2 मिनिटं द्या, मी राजचं बोलणं फक्त त्यांनी मला मेसेज केलं, मी वाचून दाखवतो. नेमकं त्याच्या घरी काहीतरी एक इश्यू झाल्यामुळे त्यांना येता आलं नाही. राज मेवाणे इतिहास अभ्यासक, संशोधक आणि मोडीलिपीचे जाणकार आहेत. सर्वात आधी लेखिका अश्विनी कुलकर्णी यांचे खूप खूप आभार, अभिनंदन. तसंच कार्यक्रमाचे आयोजक, कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांची मनापासून माफी मागतो. राज मेवाणे असं म्हणतात, काही अपरिहार्य कारणांमुळे या कार्यक्रमास उपस्थित राहू शकत नाही आहे, पण कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. सो अश्विनी कुलकर्णी यांच्या हातून अशाच नवनवीन ऐतिहासिक कादंबऱ्यांचं लेखन हो, ही त्यांच्याकडे सदिच्छा आपल्याला. अश्विनीजी, आपल्या पूर्वी बोलणं झाल्याप्रमाणे श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवे आणि त्यांच्या पत्नी पार्वतीबाई साहेब यांच्या जीवनावर आधारित सदाशिव पर्वती या कादंबरीचं लेखन तुमच्यातून लवकरात लवकरात हो अशी त्यांची सदिच्छा इच्छा व्यक्त केली. धन्यवाद त्यांच्याकडून, माझ्याकडूनही. आपल्या सगळ्यांनाही परत एकदा शनिवारची संध्याकाळ आपण सगळे आलात आणि सहन केलं. कमीत कमी मला इथे बोलताना इतिहासावरती कादंबरी वाचल्यानंतर कादंबरीतल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवतील, समजतील. ती कादंबरी उत्कृष्ट झाली असेलच, मीही ती अजून वाचली नाही पण चालली, आणि मला ते सुरुवातीला बाबासाहेबांचे सांगावं वाटलं त्या गोष्टी करता की पहिली जी सुरुवात आहे, ज्या पद्धतीने ते सगळं वातावरण निर्मिती केली आहे, ती वाचूनच मी तर घरी गेल्यावरती वाचायला सुरुवात करणार. त्यामुळे आपण ही लवकरात लवकर जर घेतली नसेल तर 100% कादंबरी घ्या आणि अभिप्राय लेखिकेला कळवायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद. कमीत कमी वेळात इतिहासाचं तुम्ही विश्लेषण केलं त्याबद्दल खरोखरच तुमचं कौतुक आहे. कुठलाही कार्यक्रम असो तो पार पडण्याकरता एक खंद कार करणारं नेतृत्व लागतं. लुईसवाडी कल्चरल ग्रुपला ते आम्हाला सई देवच्या रूपानं लाभलेलं आहे. आता मी सईला विनंती करते की तिने आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आभार प्रदर्शन करावं. सई. पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे त्याचं क्रेडिट मला वाटतं तुम्हाला दिलेलं आहे पुस्तकामध्ये. हां, माझा प्रश्न असा होता की मूळ चित्र काही अवेलेबल आहे का, आणि पुस्तकामध्येच असा एक प्रसंग वाचलेला मला आठवतोय. अश्विनी,
पुस्तकामध्ये असा एक प्रसंग वाचलेला आठवतोय की पहिल्यांदा जेव्हा बाजीराव निजामाला भेटले त्यावेळेला निजामाच्या बायका बाजीरावांना बघायला उत्सुक होत्या त्यांच्या सौंदर्यासाठी. तेव्हा निजामाने त्या पुस्तकात असा उल्लेख केलेला आहे की बाजीरावांना असं म्हणलं की तुमचं सौंदर्य एवढं चांगलं आहे हे जर मला माहिती असतं तर माझे चित्रकार मी घेऊन आलो असतो. ही जर प्रथा त्यावेळेला होती तर पेशव्यांच्या बाबतीत तसं काही होतं का? कारण पेशवे घराण्यातल्या या कुठल्याच म्हणजे पुरुष असतील स्त्रिया असतील यांची कुठली तैलचित्र आहेत का? फोटो तर त्यावेळेला नव्हते. जसं बकिंगहॅम पॅलेस मी आतून बघितलेलं आहे आणि बकिंगहॅम पॅलेसमध्ये आतमध्ये 300-350 वर्षापूर्वीची तैलचित्र प्रचंड मोठ्या प्रमाणावर लावलेली आहेत. मग आपल्याकडे असं काही होतं का? असेल तर ते आपल्याला माहीत आहे का? आणि तशा याच्यातनं ते कुठे डिस्प्ले केलेलं आहे का किंवा कुठे उपलब्ध आहे का? स्पेसिफिकली काशीबाईंच्या बद्दल ओव्हरऑल आपल्याकडे होतं. म्हणजे आपल्याकडे तैलचित्र हा प्रकार खूप उशिरा आला. साधारणतः 18व्या शतकाच्या शेवट खूप हा नंतरचा प्रकार आहे. 1780 नंतरचा हा प्रकार आहे. पण आपल्याकडे मिनिएचर पेंटिंग नावाचा एक प्रकार होता. मिनिएचर पेंटिंग म्हणजे काय असं सांगतो, साधारणतः एवढ्याच आकाराचं एक चित्र असतं, कागद असतो, हँडमेड पेपर असतो आणि त्याच्यावरती उंटाच्या शेपटीचे केस वगैरे असतात ना, त्यांनी ती चित्र काढली जायची आणि ती चित्र इतकी, त्याचं मिनिएचर म्हणण्याचंच कारण ते इतके मायन्यूट डिटेलिंग त्याच्यात असतं की तुम्ही आजही, उदाहरण सांगतो, मुंबईचा आपला छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, पूर्वीचं प्रिन्स ऑफ वेल्स होतं, तिकडे जर आपल्यापैकी कोणी गेलं असेल, तिकडचं शिवाजी महाराजचं एक पेंटिंग पब्लिश्ड आहे, ते प्रसिद्ध आहे. 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकात बहुतांशी ते हिरव्या बॅकग्राऊंडवरचं आपल्या सगळ्यांना आठवत असेल की शिवाजी महाराजांच्या एखादा तलवार आणि एखादा तो तिरका असा पट्टा आहे. हे पेंटिंग, मूळ पेंटिंग मुंबईच्या म्युझियममध्ये आहे आणि ते त्या पेंटिंगचा आकार एवढाच आहे, त्याच्या पलीकडे नाही. ते पेंटिंग जर तुम्ही बघितलं जाऊन डिस्प्लेला लावलं आहे, त्याची कॉपी डिस्प्ले लावलेली, ते पेंटिंग बघितल्यानंतर शिवाजीच्या दाढीचा एकूण एक केस, एवढ्या चेहऱ्यामध्ये एकूण एक केस त्यांनी काढलेला आहे. या पद्धतीचे डिटेलिंग आपल्याकडे करायचे मिनिएचर पेंटिंग होते. पण ह्याच्यात कुठच्याही पेशवे घराणं असेल किंवा इतर असेल, दुर्दैवाने म्हणतो मी, स्त्रियांची चित्र ह्याच्यात उपलब्ध नाही आहे. आपल्याकडे काही चित्र उपलब्ध आहेत. म्हणजे उदाहरणार्थ बाजीराव मस्तानी आणि बाजीराव काशीबाई, बाजीराव आणि काशीबाई या नावाचं एक चित्र आपल्याकडे उपलब्ध आहे. पण त्या चित्रातला तो माणूस हा बाजीरावच आहे आणि त्या चित्रातली ती बाई ही काशीबाईच आहे, त्याला कुठचाही पुरावा नाही. त्या चित्रावरती असं काही लिहिलेलं नाही आहे. ते चित्र आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे, त्यांच्याकडे ते चित्र उपलब्ध आहे. बाजीराव समोर बसते, ते विडा किंवा हुक्का काहीतरी घेतला आणि समोर एक बाई बसते, बाजीराव अर्थात जो कोणी माणूस असतो. ही जी पद्धत असायची ही राजपुती चित्रशैली असायची आणि या चित्रशैलीतली चित्र आपल्याला बरीचशी बघायला मिळतात. कदाचित तो माणूस बाजीरावही असू शकतो, तर कदाचित शिवाजी अप्पा असू शकतो, तर कदाचित दुसरा कोणी पंत सचिव असेल, प्रतिनिधी असेल, कोणी असू शकतो. पण ही जी शैली असायची, एक बाई समोर बसते, ती त्याला विडा करून देते, तो माणूस बसलाय, हुक्का ओढत बसते आणि त्याच्या मागे बॅकग्राऊंडला साधारणतः कमान असते मोठी आणि त्या कमानीत दोन बाजूला दोन बायकाच्या वर्ण बघत असतात, दासी असतात. त्यात तुम्हाला काय लागेल ते पटकन आणून द्या. ही कॉमन स्टाईल असते. या कॉमन स्टाईलमध्ये आपल्याला बरीच चित्र बघायला मिळतात. त्यामुळे बाजीराव काशीबाई, बाजीराव मस्तानी या नावाने जी चित्र पब्लिश आहेत त्यांचीच आहे, ते आपण नाही सांगू शकतो. पण चित्र आपल्याकडे होती. तो दुसरा जो तुम्ही प्रसंग सांगितला तो प्रसंगही खरा आहे. 2 मिनिटात सांगतो, वेळ घेत नाही जास्त. गमतीशीर प्रसंग आहे, म्हणजे थोडं हे होईल. मग बाजीराव, तो प्रसंग कधीचा हे मी सांगू शकत नाही, पण तो प्रसंग घडला एवढं नक्की. कारण बाजीरावांची निजामाशी एक 5 वेळेला भेट झाली होती, 4 वेळेला भेट झाली होती. 5 वेळेला झाली होती म्हणून, त्या 3 वेळेला तर ती राहणार झाली होती आणि 2 वेळेला प्रत्यक्ष जाऊन भेट घातली होती. गंमत अशी झाली की बाजीरावांना भेटण्याकरता निजामाने बोलवलं होतं आणि बाजीराव पहिले जायला टाळाटाळ करत होते. नंतर बाजीराव गेले. बाजीरावांच्या सोबत जी काही फौज होती ती साधारणतः 5 ते 10 हजाराची होती आणि निजामाकडे 20-1 हजाराची फौज होती. औरंगाबादच्या जवळ सातारा नावाचं एक गाव आहे. औरंगाबादच्या पश्चिमेला वैजापूरचा वगैरे सगळा जो भाग आहे ना, तिकडे सातारा नावाचं गाव आहे. या साताऱ्यात ती भेट झाली आणि निजामाने बोलवलं की तुम्ही फक्त 5 खिजमतगार, म्हणजे तुमचे 5 नोकर घेऊन या. तर बाजीराव म्हणाले ठीक आहे, म्हणजे मी येतो. मी नाही म्हटलं तर घाबरण्यासारखं होईल आणि खुद्द छत्रपतीचा पेशवा आहे, तो कसा तिकडे जात नाही 5 लोकांविषयी. तर बाजीराव म्हणाले ठीक आहे, मी येतो. निजामाच्या छावणीतून 2-3 लोक असतील ती त्याला घ्यायला आली, बाजीरावांना घ्यायला आली. आपल्याकडे असूनही सामोरं जाऊन घेऊन येतात किंवा एखाद्या मोठ्या माणसाला, त्याच्या पद्धतीने सगळा कार्यक्रम असायचा. ती माणसं आल्यानंतर ती माणसं बाजीरावांच्या छावणीत थांबले. काही वेळाने
ते 5 लोक आणि बाजीराव हे छावणीत जाऊन त्या स्वराज्य छावणीतून निजामाच्या छावणीत गेले. यावेळेला एक गंमत अशी झाली होती की या निजामाच्या ज्या बायका होत्या त्यांनी ऐकलं होतं की त्या बकरीतली वाक्य अशी की बाजीराव सुरत पाक आहे. सुरत पाक म्हणजे दिसायला अत्यंत गोड आहे. बाजीराव दिसायला सुंदर आहे एकदम, तो कोकणस्थी सगळं तो वर्ण, त्यामुळे ते वेगळं सांगण्याची गरज नाही. गोरं घारं उंच आणि ते गायामध्ये सगळं कसलं शरीर. इथे गेल्यानंतर त्या बायकांना थेट येण्यात आपल्याकडे तरी हिंदूंमध्ये किंवा पेशव्यांकडे छत्रपतींकडे ही पद्धत खूप होती की आपल्याकडे मराठ्यांकडे म्हणूया आपण खूप मोकळीक होती. पण मुघल दरबारात ते बोरखा बिरखा हा प्रकार नंतर झाला, पण त्यांनी त्या एका अंतराच्या मागे राहायचं. चिकाचे पडदे असायचे, म्हणजे तो वाळ्याचे पडदे असायचे, ते पडदे लावून ठेवायचे. त्या पडद्याच्या मागे त्या बायका असायच्या. हा निजाम कोण त्याची परत एक बॅकग्राऊंड सांगतो. हा औरंगजेबाच्या ताब्यात तयार झाला होता. त्याचं वय साधारणतः या वेळेला एक 60च्या पुढे होतं आणि बाजीरावांचं वय नेमके 25 ते असेल, 25-26 होते. या निजामाच्या बेगमांनी हटवलं की बाजीराव सुरत पाकिस्तानला मला बघायचं आहे. तर निजामाने आधी नाही केलं, पण बायकांच्या हट्ट्या बोलले ते चाललं नाही. त्यामुळे ठीक आहे, तुम्हाला बघायचंच आहे ना, लांब थांबा, बघा. तो गेल्यानंतर मी जे काही इशारा करेन तुम्ही आज जाऊन थांबायचं, आज जसं थांबायचं. त्यांनी हो म्हटलं. बरं, त्या बायका पण लबाडा, म्हणजे बायकांनी आधी काही सांगितलं नाही. बायका व्यवस्थित हो बाबा आम्ही थांबतो तू म्हणतो होतं. बायकांनी आपली तयारी करून ठेवली होती आणि त्यांनी ती आपलं जे धान्य निवडण्याचं जे सूप असतं ना, पायली म्हणतो आपण त्याला, पायली, त्या पायल्या आणून ठेवल्या होत्या. आणि बाजीराव दरवाजातून आत आले तसं त्या बायकांनी अचानक तो चिकाचा पडदा बाजूला केला आणि त्या सुपातली मोठी बाजीरावावरती उधळले डायरेक्ट. आता निजामाला काय वाटलं असेल तर तुम्ही स्वतःच्याच बायका त्या शत्रूवरती त्या सगळी मोठी उधळतात वगैरे, पण निजामाच्या बायकांच्या त्या सगळ्या करण्यामध्ये निजामाचा एक उल्लेख असा आहे की त्याने कदाचित चित्र, एक बाजीरावांची बखर आपल्याकडे, छोटी बखर, त्याच्यात कदाचित ते बाजीरावांचे चित्र काढून घेतलं असण्याची शक्यता आहे, पण त्याचा आपल्याला काही सोर्स नाही आहे. बाजीरावांचं दुसरं एक चित्र आहे, पुण्याच्या भारतीय संशोधन मंडळावर आहे, तिथे जो घोड्यावर जात आहेत आणि एका हातात त्यांनी तलवार उभारली, एका हातात त्यांचा तो लगाम घोड्याचा झालेला. त्या चित्राचा सोर्स आपल्याला माहीत नाही आहे, पण त्या चित्राशी साम्य असलेलं एक चित्र आहे. जे चित्र आहे म्हणण्यापेक्षा ते चित्र असायला हवं, पण ते कुठे आपल्याला माहीत नाही. पण ते चित्र तसं काढून घेतल्याचा आपल्याकडे उल्लेख आहे दिल्लीच्या बादशहाने. आणि बाजीराव जाता जाता सहज जी शेतातली कणसं असतात ती कणसं घोड्यावरनं वाकून तोडून घेऊन जातात, ते हातावर मळतात आणि जाता जाता त्याचे दाणे तोंडात टाकतात. अशा पद्धतीने ते चित्र बादशहाने काढून घेतलं, याचं डॉक्युमेंटेशन आपल्याकडे आहे. ते चित्र आपल्याला अजून मिळालेलं नाही. सो अशा पद्धतीने आपल्याकडे चित्र खूप उपलब्ध आहेत, पण ती कुठे आहेत, काय आहेत, कोणी काढली आहेत, किंवा ती चित्र उजेडात आल्यानंतर सुद्धा ती त्याच माणसांची आहेत का नाही हे सांगण्याचे पुरावे आपल्याकडे फारसे उपलब्ध नाही. त्या बाबतीत आपण खूप मार खातो. म्हणजे त्याचं जे नोटेशन्स असतात किंवा हा कोण आहे, बाजीरावांचं जे मंडळाचं चित्र आहे ते पण बाजीराव आहेत हे कळण्याचा एक सोर्स म्हणजे ते चित्र पिलाजी जाधव होते, पेशव्यांचे सरदार होते, नावं नोंदवून ठेवायचं. आपली लोक नावं नोंदवून ठेवायचं नाही, त्यामुळे ते काही पटकन समजून यायचं की नाही हे चित्र कोणाचं, हे कोणाचं. चित्र आहे पण आपल्याकडे, एवढं 100%. धन्यवाद. एक वाक्य मला आठवलं वृषालीच्या तोंडचं, की स्त्रीचं जीवन म्हणजे एखाद्या विशाल वटवृक्षावर विसावलेल्या वेलीसारखं असतं. बहुतेक सर्व स्त्रियांचं तसंच असतं. काशीबाई काही वेगळ्या नव्हत्या, पण बाजीरावांसारख्या वीरपुरुषाच्या खांद्यावर ज्यांचं मस्तक आहे त्या काशीबाईंनी बाजीरावांच्या आयुष्यात येणारे सगळे मानमरात. गोडसे साहेब, आपले आभार, आपण या कार्यक्रमात आलात. खरं तर आभार प्रदर्शनच आहे, पण मी 1-2 मिनिटाचं स्वागत. ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर ज्यांनी आपला पदर हा खरोखर खंबीरपणे, समर्थपणे, हे नुसते मानमरात झेलण्यासाठी पुढे केलं नाही, तर त्यांच्या आयुष्यात येणारी वादळं ती सुद्धा त्या पदरामध्ये खंबीरपणे झेलली. अशा मनस्वी पुरंदरी काशीबाईंचं कादंबरीचं लेखन अश्विनीने केलं, ह्याचं मला कौतुक वाटलं. मुळात मी पुण्यातली आहे, शनिवारवाड्याच्या छायेत वाढलेली. लाल महालाच्या पाठीशी माझा लाल महाल होता आमच्या घराच्या, आणि कसबा गणपतीच्या सानिध्यात. त्यामुळं ऐतिहासिक वारसा माझ्या जीवनाशी खूप निगडीत आहे. इतिहासावर प्रेम आहे आणि ह्या इतिहासाच्या प्रेमानेच मला आजचा कार्यक्रम करायला उद्युक्त केलं. आणि मला विशेष कौतुक वाटलं की स्त्रिया ह्या नेहमीच इतिहासाच्या पडद्याआड राहतात, कारण पुरुषार्थाचे गोडवे आणि पोवाडे गायले जातात,
परंतु स्त्रियांवर वाटतं इतकं लेखन होत नाही आणि पेशवाईतल्या तर स्त्रियांवर खरोखर काहीच लेखन नाही आहे. परंतु अश्विनीने एका वेगळ्या क्षेत्रात काम करत असूनही तिचं वय बघता तिने आज एवढा मोठा विषय हाताशी घेतला आणि तिने त्याच्यावर कादंबरी लेखन केलं आणि 500 पानी कादंबरी लिहिली. हे कौतुकास्पद आहे आणि म्हणून मी म्हणलं की या मुलीचं मी कौतुक करणार. खरं तर आमचा ग्रुप हा सांस्कृतिक आणि सामाजिक कामं करतो. अशा सोहळ्यांची आम्हाला सवय नाही आहे. मगाशी खरोखर मस्के साहेब म्हणले की मॅडमना समाजसेवा करायची सवय आहे, अशा सोहळ्यांची सवय नाही आहे आणि ते खरंच आहे. तर म्हणून म्हणलं पण एक वेगळा प्रकार आपणच उत्तेजन आपल्या मुलांना दिलं पाहिजे म्हणून हा आजचा मी सोहळा करायचं ठरवलं. मी कल्पना मांडली, माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींनी, आमचा जवळजवळ 100-125 जणांचा ग्रुप आहे, पण 15-20 जण खरोखर इतकी ॲक्टिव्ह मेंबर आहेत. त्या सगळ्यांनी माझी कल्पना उचलून धरली आणि सगळ्यांनी सांगितलं की सई आपण एक पेशवाई पद्धतीने हे सगळं आपण करायचं. आणि म्हणून आम्ही ड्रेसपासून सगळं ठरवलं की सगळ्यांनी पैठण्या नेसायच्या, येणाऱ्या सगळ्यांचं अत्तर फूल देऊन स्वागत करायचं सनई चौघड्याच्या आवाजामध्ये. आणि असा आजचा सोहळा आम्ही इथे ठेवला होता. सगळी बरीच मंडळींना मी बोलवलं होतं, पण आज ठिकठिकाणी सावरकर जयंती असल्यामुळे बरीच लोक अनुपस्थित होती. त्यामध्ये रवींद्र प्रभुदेसाई आहेत, डॉक्टर विजय बेडेकर आहेत, डाक्टर सोमण आहेत, आमच्या लुईसवाडीतले अनिल काकोडकर साहेब आहेत. सगळ्यांनी मला शुभेच्छा कार्यक्रमासाठी पाठवल्या होत्या. त्या शुभेच्छा देऊनच आज हा कार्यक्रम मी केला. आपण इथपर्यंत आलोय आणि आता आभार मानताना माननीय संजय केळकर साहेब इतके कार्यक्रम असून सुद्धा इथे आले, अश्विनीला आशीर्वाद दिले, त्या केळकर साहेबांचे आभार. तसेच महापौर साहेब तर आमचेच आहेत, आमचे नगरसेवक आहेत, त्यामुळं महापौर साहेबांचे सुद्धा आभार. तसेच केदार जोशींनी ही जागा आम्हाला इतकी सहज दिली की मॅडम कशाला दुसरीकडे जाता, आपलं आहे ना हॉल, आपण इथेच करूया. तर केदारसाठी माझ्याकडे शब्द नाही आहे. केदार आणि त्याच्या पश्चात असलेली आज बहीण, त्या दोघांचेही आभार आणि त्यांच्या सगळ्या कर्मचारी वर्गाचेही आभार आहेत. तसेच आज इथे कौस्तुभ कस्तुरे आले आणि इतिहासाचं एक एक पान, एक एक नवीन पैलू त्यांनी आपल्याला सांगितला. आणि खरंच तरुण मुलं अशी कामं करतायत बघून आज बाबासाहेब असते तर मी त्यांना नक्की पत्र लिहून सांगितलं असतं की बाबासाहेब तुमचं कुठेतरी हे पेरलेलं उगवत आहे, ही मुलं काम करतायत आणि खरंच छान झालं. आपल्याकडे वेळ कमी होता म्हणून कौस्तुभला थोडंसं आवर्त घ्यावं लागलं असेल, पण मनापासून क्षमस्व कौस्तुभ. मी माझ्या ग्रुपसाठी एकदा तुझा विशेष कार्यक्रम ठेवेन. तसेच आज मृणाल पेडसे इथे उपस्थित होत्या, आमच्या लुईसवाडीच्या नगरसेविका नम्रता फाटके इथे आहेत, त्या दोघींचेही मनापासून आभार. आणि तसेच समोर श्रोतृवृंदामध्ये बसलेले आपल्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व कविवर्य प्रवीण दवडे साहेब आहेत तिथे. पण आज दवडेंनी सांगितलं होतं की वहिनी मी फक्त बसणार आहे, मी बोलणार नाही आहे, पण त्यांच्यासमोर बोलायला मला भीती वाटते. पण दवडे साहेब आले, त्यांचे मी आभार मानते आणि सपत्नीक आले, त्यामुळे मी त्यांच्या मनापासून आभारी आहे. आज बरेच जण इथे येणार होते पण खरंच येऊ शकले नाही, पण वेळात वेळ काढून आलेले आमचे जनकल्याणचे दिलीप जोशी सर यांचे पण मी मनापासून आभार मानते. धन्यवाद सर. आणि समोर बसलेली श्रोतृसभा, तिचेही मी अतिशय आभार मानते. कार्यक्रमाला थोडा वेळ झाला कारण आज खरंच खूप ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे पाहुणे व्यस्त होते, आपल्याला थोड्या वाट बघावी लागली, ताटकळत बसावं लागलं. पण मी आपले पहिल्यांदा क्षमा मागते आणि तुमचे सगळ्यांचे आभार मानते. आणि त्यानंतर आजींनी सूत्रसंचालन समर्थपणे सांभाळलं. शो मस्ट गो ऑन असं म्हणतात. ती माझी मैत्रीण संजीवनी तळवडेकर, तिच्या गेल्या रविवारी सासूबाई गेल्यात. घरामध्ये अतिशय दुःखद वातावरण आहे, पण मी सांगितलं संजू कर म्हणून त्या बिचारीने केलंय आणि मनापासून केलं, म्हणजे आपलं कर्तव्य पहिलं समजलं तिने. तिच्यासाठी विशेष आभार आहे. धन्यवाद संजू. आणि माझी सगळी टीम, माझे मित्र मैत्रिणी, आम्ही सावरकर गीत आपण काही गाणारे नाही तो, त्यामुळे आम्ही जवळजवळ 2-3 आठवडे आधी प्रॅक्टिस करत होतो. आमची प्रॅक्टिस करून अभय नरगुण साहेबांनी घेतली. सोमण साहेब आमच्या गाड्यामध्ये रोज असायचे. आता आम्ही रोज ते मिस करणार आहोत, पण त्या वेळात वेळ काढून येणाऱ्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींचे आभार.
धन्यवाद. आपण असे छान कार्यक्रम करत राहूयात. समाजापुढे एक नवा आपण वारसा ठेवूयात की काही लोक निरपेक्षपणे काम करतात हे समाजाला सुद्धा दिसायला हवं. आम्ही आमचेच पैसे गोळा करतो, आम्ही आमचे कार्यक्रम करतो, आम्ही कुणाची मदत घेत नाही. हे आमच्या ग्रुपचं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये कुठलंही पद नाही. कारण पद म्हटलं की डोक्यात हवा जाते. हे माझं स्वतःचं म्हणणं आहे. त्यामुळं पद नाही, आपण सगळेच ॲक्टिव्ह मेंबर आहोत, कार्यकर्ते आहोत. आणि ह्याचा समारोप करताना आभार प्रदर्शनाचा अश्विनीला मी शुभेच्छा देते, शुभाशीर्वाद देते की तिच्याकडनं विपुल लेखन व्हावं, तिने प्रसिद्धीला पावावं अशी प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करते. अश्विनीला पुढच्या भविष्यकालासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि मी माझं लांबलेलं आभार प्रदर्शनाचं भाषण थांबवते. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. वेळी सांगितलंय तर त्यामुळे निकिताचे आधीच आभार मानते आणि तिच्याकडनं संपूर्ण वंदे मातरम ऐकूया. वंदे मातरम, वंदे मातरम. सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं. वन्दे मातरं. शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं पुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुफलां वरदां मातरं. वन्दे मातरम्. कोटिकोटिकण्ठ कलकलनिनादकराले कोटिकोटिभुजैर्धृतखरकरवाले अबलाकेनो मायतो बले बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरं. वन्दे मातरम्. त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी कमला कमलदलविहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां. नमामि कमलां अमलां अतुलां सुजलां सुफलां मातरं. वन्दे मातरम्. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदि, तुम्ही मर्म. त्वं हि